ते दुपदरी असतं, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, सुखद आणि दुःखद. आणि त्यामध्ये आपण असं म्हटलेलं असतं की सुखद भावना असाव्यात आणि दुःखद पुसाव्यात. मग आता हे तर काही आयुष्यात शक्य नाही, सारख्याच सुखद भावना कशा राहतील? तर मग भावनांचं वर्गीकरण आपण काही वेगळ्या पद्धतीने करू शकतो का? त्यासाठी मी तुमच्यासाठी एक गोष्ट आणली आहे. ही गोष्ट मी ठाण्याला राहतो तर शहरातली गोष्ट आहे, आणि शहरांमधल्या पालक आहेत ना सगळे माझ्यासमोर, त्यामुळे शहरामध्ये राहणाऱ्या 2 आया मी तुमच्या समोर आत्ता आणणार आहे. त्यातल्या एका आईचं नाव आहे निलिमा. बघा कशी छान शांत दिसते ना आमची निलिमा, तर ती निलिमा आहे. आणि दुसरी जी आहे तिचं नाव आहे लालिमा. तर आता 2 आया मी तुमच्यासाठी आणल्यात. एकीचं नाव लालिमा आहे आणि एकीचं नाव निलिमा आहे. तर आमच्या ठाण्यातच राहतात, घोडबंदर रोडवरती राहतात. आता नवीन जे कॉम्प्लेक्सेस झाले आहेत तिकडे. लालिमा आणि निलिमा दोघी जणी होम मॅनेजर आहेत, म्हणजे घरचं सगळं पाहतात. 12वीतली मुलगी आहे आणि 7वी-8वीतला मुलगा आहे. आणि त्यांचे यजमान आहेत ते कुठेतरी नोकरी व्यवसाय सगळं करतात. तर ही जी 12वीतली मुलगी आहे ना, तिच्या कॉलेजमध्ये वेगवेगळे डेज असतात. तुमच्याकडे पण असतील ना लातूरला कॉलेजमध्ये डेज? कुठले कुठले डेज असतात कॉलेजमध्ये? रोज डे, नंतर ट्रॅडिशनल डे, सारी डे, हां थोडक्यात स्टडी डे सोडून बरेच सारे दिवस असतात. हां तर ह्या मुलीच्या कॉलेजमध्ये दुसऱ्या दिवशी सारी डे आहे. आता ज्यांच्याकडे ना या वयातली मुलं मुली आहेत त्यांना माहिती आहे की मुलं आणि मुलींना जेव्हा आपल्याकडून म्हणजे पालकांकडून खास काहीतरी हवं असतं ना, तेव्हा त्यांच्या स्वरामध्ये एक विलक्षण नाद मधुर असा गोडवा असतो. हां आणि तो तुम्ही आपल्याला अनुभवी पालकांना तो कळतो, म्हणजे स्पाऊसच्या स्वरातलाही कळतो की नवऱ्याला बायकोचा, बायकोला नवऱ्याचाही कळतो. तर ह्या ज्या दोन्ही मुली असतात लालिमा आणि निलिमाच्या, त्या आईला जाऊन म्हणतात, आई आई उद्या तो सारी डे आहे ना, तर तुझी ती कांजीवरम, ती कलकत्ता सिल्क, ती पटोला, तर ती जरा मला देशील का वगैरे असं. तर मग आईची काय बिशाद आहे नाही म्हणायची, इतके गोड मधाळ वाणीने सगळं मागितलं जातं. आई म्हणते हो ग घे. हां आई तुझा तो सेट आहे ना, तो माझ्यावरती खूप छान दिसतो असं आजी म्हणत होती. हां अशी प्रस्तावना असते. मग आई म्हणते की हो ते पण घाल. मग दुसऱ्या दिवशी या दोन्ही मुली ज्या आहेत, या दोन्ही मुली एकदम तयार झालेल्या आहेत, छान दिसत आहेत. आईला, दोन्ही आयांना, लालिमाला आणि निलिमाला वाटते किती ग छान माझी मुलगी वगैरे. आणि प्रवास करायचा आहे कॉलेजात जायला, आमच्या ठाण्याहून मुंबईला जायचं आहे. मग मध्ये घोडबंदर रोडवरनं स्टेशनला जायचं आहे, तिथे ट्रॅफिक आहे, तिथे मेट्रोची कामं चालू आहेत इत्यादी इत्यादी. मग स्टेशनवरून गर्दीतनं लोकल पकडून जायचं आहे, म्हणून लवकरच निघायला लागतं. जरी 12चं कॉलेज असलं तरी 10:30लाच, आणि 5चं कॉलेज संपल्यावरती 7 वाजेपर्यंत आम्ही घरी येऊ असं सांगून लालिमाची मुलगी आणि निलिमाची मुलगी घरातून बाहेर पडतात. ओके, आता 7:10 झाली आहेत बरं का. आपण निलिमाच्या घरी पहिल्यांदा जाऊया. 7:10 झाली आहेत आणि निलिमा स्वयंपाकघरामध्ये काम करते. एका बाजूला कुकर लावलेला आहे, कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या आहेत आणि 4 शिट्ट्या झाल्यावरती कुकर बदला काढायचा आहे. भाजी चिरून तयार आहे, कणिक मळून तयार आहे. आणि निलिमाच्या मनातला सेल्फ टॉक काय आहे बघूया आपण. तर निलिमाचा सेल्फ टॉक असा आहे की 7 वाजेपर्यंत येते म्हणत होती, जवळजवळ 7:15 होऊन गेले, अजून काही येत नाहीये. काय बरं झालं असेल नेमकं? हां आज तो सारी डे होता ना, म्हणजे आज बहुतेक ही मंडळी काही लेक्चरना बसली नसतील आणि नंतर मग मित्रमैत्रिणींचा जो काही नेहमीचा अड्डा आहे तिकडे गेलेले असणार. आणि एकदा ही मित्रमैत्रिणींच्या मध्ये गेली की हिला बऱ्याच वेळेला भान राहत नाही की वेळ कसा जातो ते. हेच बहुतेक उशिराचं कारण असावं, पण बघूया नेमकं काय झालंय ते. असं म्हणून निलिमा काय करते, मोबाईल लावते मुलीला.
पालक जेव्हा मुलांना मोबाईल लावतात तेव्हाच मुलं संपर्क क्षेत्राच्या बाहेर का असतात, हे पुन्हा कधीही न सुटलेलं एक कोड आहे. त्याप्रमाणे अर्थातच तिचा नंबर लागत नाही. निलिमा काही धीर सोडत नाही. निलिमा काय करते की तिची एक दुसरी मैत्रीण आहे ना, तिचा पण नंबर असतो, तिला गाण्या दोघी नेहमी बरोबर असतात, तिला फोन करते. तिला फोन केल्यावरती ती बिझी येतो. हां, कृपया कुछ देर के बाद. मग आता ती म्हणते की हे मैत्रिणीच्या बरोबर असेल तर, पण दुसरं एखादं कारण काय असू शकतं, तर आता ट्रॅफिक जॅम, ही मेट्रोची कामं चालू आहेत, गाड्यांचं काही गडबड झाली आहे का, पुन्हा मुंबईमध्ये आता तर पावसाळा सुरूच आहे, त्यामुळे हे तरी बघूया. एवढ्यात काय झालं, तिसरी शिट्टी आली. तिची नोंद घेते निलिमा आणि बाल्कनीत येते आणि शेजारी एक येत असतात, त्यांना विचारते की अहो गाड्या बरोबर आहेत ना, ट्रॅफिक जॅम नाही ना. ते म्हणतात नाही. म्हणजे ती ते फॅक्टर्स आहेत ते रूल आउट करते की हे नाही आहे बुवा. मग आतमध्ये येते, पुन्हा एकदा फोन फिरवते, काही रिस्पॉन्स नाही. एवढ्यात चौथी शिट्टी होते. ती पटकन कुकर खाली काढते, त्याच्यानंतर लगेच एका बाजूने भाजीचं हे ठेवते, दुसऱ्या बाजूने पोळ्या करायला घेते. सेल्फ टॉक चालू आहे. 7:30 वाजून गेले तरी सुद्धा जर ही आली नाही तर मला काय काय करता येईल, एकदा फोन करून बघेनच. पण तिची अजून एक मैत्रीण आहे जी शेजारच्या कॉम्प्लेक्समध्ये राहते, तिचा नंबर नाही आहे, पण वेळच आली तर धाकट्याला पहिल्यांदा जेवायला घालता येईल आणि नंतर त्याला घेऊन तिथं जाता येईल, असं म्हणून तिचं सगळं काम सुरू आहे. इथे आपण कट करूया आणि आपण लालिमाच्या घरी जाऊया, जास्त ओळखीची वाटेल म्हणून. तर लालुबा जी आहे ती 7:10 अशी किचन टू बाल्कनी, बाल्कनी टू किचन, किचन टू बाल्कनी, म्हणजे फिजिक्समध्ये सिंपल हार्मोनिक मोशन असायचं. हे सिंपल पण नाही, हार्मोनिक तर नाहीच नाही. आणि 7:15 वाजता फ्यूज उडतो लालिमाचा. आणि पहिला विक्टिम कोण सांगा, हा नवरा. बरोबर. हा, काय असतं या नवरे लोकांचं माहिती आहे का, अशा दिवशी ते वेळेवर घरी येतात माहितीये. इतर दिवशी यायला भरपूर वेळ घेतील, अशा दिवशी हजर, माहिती आहे ना. इथे बॉम्ब टिक 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 करत असतो आणि हे येऊन टाइम्स ऑफ इंडिया वाचत असतात. पेपर वाचत बसलेले आहेत ते वडील आणि त्याच्यामध्ये लिहिलेले की सेन्सेक्स क्रॅशेस अगेन, निर्देशांक परत एकदा घसरला वगैरे किंवा चढला, वॉटेवर हे वाचतायत. एवढ्यात स्वयंपाकघराच्या बाजूने एक पॅट्रियट मिसाईल येतं. हे सगळं तुमच्या लाडामुळे, दुसरं काही नाही. तर त्या वडिलांना कळत नाही की आपल्या लाडामुळे निर्देशांक कसा घसरला. तर एवढ्यात पुढचं मिसाईल येतं. या आजकालच्या मुली, मग त्यांना रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट कळतो की ह्या आजकालच्या मुलींवरती चाललेलं आहे. ह्या आजकालच्या मुली अजिबात शिस्त नाही, अजिबात प्लॅनिंग नाही. वाहवायचं म्हणजे किती, हां, सांगितलेलं ना ह्यांच्या मनामध्ये उतरतच नाही. आमच्या वेळी कशी शिस्त होती, कसं मोठ्यांचं आम्ही ऐकायचो, सांगितलं की 5 मिनिटं आधीच घरी असायचो. विलक्षण आदर्श वातावरण होतं त्यावेळी. हा, नाहीतर ही आजकालची पिढी, आणि त्यात तुमच्यासारखे वडील असल्यावर दुसरं काय होणार. एक तर घरी नसता, घरी असता तेव्हा या मुलांना फक्त डोक्यावर चढवून ठेवलेलं आहे, लाड करायचे लाड करायचे, दुसरं काही नाही. एक मी आहे ना म्हणून हे घर चाललंय. तुम्ही तिघे असता तर या घराचं काय झालं असतं, हे वाक्य दर 2.5 मिनिटांनी म्हटलं जाईल. म्हणजे मी नाही म्हणणार आहे, समजून घ्या. तर हे सगळं चालू असताना ना ते जे वडील बसलेले असतात ना टाइम्स ऑफ इंडिया घेऊन, त्यांना कळत नाही की पेपराचं काय करावं. वाचन थांबलेलंच असतं केव्हाच. आता ते वर्तमानपत्र असं अँटी न्यूक्लिअर शिल्ड सारखं असं वापरत असतात. तर लालिमा अजून भडकते. हो, मी इथे एवढी सिरियसली बोलते आणि ह्यांना काय आहे का बघा, पेपर पेपर
ठेवा तो पेपर खाली म्हटल्यावरती ते आज्ञाधारकपणे पेपर खाली ठेवतात. आणि मग अहो काहीतरी करा असं म्हटल्यावरती ते वडील असतात, ते डेडली प्रश्न विचारतात, काय? आणि मग काय होतं त्याला, काय काय प्रश्न आहे ह्या माणसाचा. इथे एवढी सगळी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आणि यांना काही नाही, हे सगळ्या गोष्टी लाईटलीच घ्यायच्या, सगळं जे काय ना ते माझ्यावरच आहे. यांना काय, ह्यांच्या सगळ्या घरालाच वळण नाही. एवढं सगळं होत असताना तो जो धाकटा मुलगा असतो ना, तो या सगळ्यामध्ये तिथे गणित करत बसलेला असतो. आता त्याच्याकडे आमच्या लालिमाचा हे वळतो, मोर्चा वळतो. तू रे म्हटल्यावरती तो बघतो वरती, अभ्यास कर 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 म्हणून सांगते तेव्हा नाही करत अभ्यास, आता बरा बसलाय अभ्यासाला. तो कन्फ्यूज होतो माहितीये की अभ्यास कर कर म्हणते नेहमी, त्याच्यासाठी रागवते, आज करतोय तरी रागवते. उठ म्हटल्यावर तू उठतो एकदम उभा राहतो. कपडे बदल, चपला घाल, पळत पळत नाक्यावर जा आणि ती दिसली की धावत धावत परत ये आणि मला सांग किती येते म्हणून. हे करता करता 7:45 कधी होतात कोणालाच कळत नाही. आणि मग स्वयंपाकघराच्या बाजूने एक वास येतो. काय झाले? भाजी करपली तुमच्यामुळे. आज ना दुसरं काही करणार नाही, खायची तर खा नाही तर नका खाऊ. आणि परत आपलं ध्येयवाक्य आहेच, माझ्यामुळे घर चाललंय, तुम्ही तिघे असतात तर. खूप तुम्हाला ओळखीची वाटेल ना लालिमा. तर आता गंमत काय ते सांगतो तुम्हाला. लालिमा आणि निलिमा ह्या मी फक्त आत्ता केस स्टडी म्हणून घेतल्यात बरं का. म्हणजे ह्या दोघी जणी. पण याचा अर्थ मी काही म्हणजे मला स्त्रियांच्या समानतेबद्दल खूप आदर बिदर आहे. म्हणजे लॉलीपॉप आणि निलीपॉप पण असू शकतात. म्हणजे नाहीतर सगळे म्हणतील की सगळे आयांचेच उदाहरणं देतात. वडिलांना काय झालं तर गमतीसाठी म्हणून दिलेलं उदाहरण आहे. पण लॉलीपॉप निलीपॉप सुद्धा असू शकतात. महत्वाचा मुद्दा हा आहे की हे दोन्ही ट्रॅक्स, लालिमा ट्रॅक आणि निलिमा ट्रॅक, हा आपल्या म्हणजे तुमच्या माझ्या सेल्फ टॉक मध्ये सतत चालू असतो. म्हणजे एक्सक्लुझिव्ह लालिमा नाहीये, एक्सक्लुझिव्ह निलिमा नाहीये. तुमच्या आणि माझ्या सेल्फ टॉक मध्ये सतत लालिमा निलिमा चालू असतात. आता ऑब्व्हियसली निलिमा ट्रॅकवरती राहायला कुणाला आवडणार नाही, पण तरीही आपण लालिमा ट्रॅकच्या बदले जातो. ते का जातो ते नंतर आपण बघूया थोड्याच वेळात. पण आधी आपण लालिमा आणि निलिमा ह्याच्यातला फरक समजून घेऊया, अशासाठी की मग आपल्याला कळेल का आपण कुठे चाललो ते. म्हणून आत्ता आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं हा अत्यंत महत्वाचा दैनंदिन भाग आहे की लालिमा निलिमा ट्रॅक मधला फरक कसा ओळखायचा. पहिला फरक काय आहे बघा दोघींच्या मध्ये. निलिमाला उद्दिष्टांचं भान आहे. उद्दिष्टांचं भान आहे म्हणजे कोणत्या वेळी काय करायचं याची क्लॅरिटी, याचा स्पष्टपणा निलिमाच्याकडे आहे, तो लालिमाच्याकडे नाही. म्हणजेच खाली लिहिले बघा रोल अँड गोल. निलिमा स्वतःला काय विचारते, व्हॉट इज युअर रोल नाव. हे बघा समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही आणि मी अख्ख्या दिवसामध्ये खूप साऱ्या भूमिका जगत असतो नाही का. म्हणजे मी कधी वडील असतो, कधी मी पती असतो, कधी मी भाऊ असतो, कधी मी डॉक्टर असतो. त्या डॉक्टरमध्ये मी कधी कधी ॲडमिनिस्ट्रेटर असतो नाही का. कधी कधी मी टीम लीडर असतो. किती किती साऱ्या माझ्या पण भूमिका असतात, तुमच्या पण असतात. मनात पहिला शब्द काय घ्यायचा, आत्ता व्हॉट इज माय रोल, बिकॉज अकॉर्डिंग टू रोल विल कम माय गोल. म्हणून नेहमी काय विचारा की सगळ्या भूमिकांच्या मध्ये आत्ताची माझी भूमिका काय, आत्ताची माझी भूमिका काय आहे हे जर मला कळलं तर मला तसं कम्युनिकेशन करता येईल. म्हणजे कालचा एक अनुभव सांगतो तुम्हाला. माझ्यासमोर एक वडील आणि मुलगा बसला होता आणि तो मुलगा त्या वडिलांच्याच फॅक्टरीत काम करतो. म्हणजे बघा त्यांचे रोल्स कसे आहेत. एक वडील मुलगा आहे आणि दुसरं काय आहे, ते वडील त्या कंपनीचे मालक आहेत आणि हा त्यांचा एम्प्लॉई आहे, म्हणजे तो त्यांच्याकडे काम करतोय. बरोबर आहे. आता त्या वडिलांचा गोंधळ काय होत होता
की त्यांना कळत नव्हतं की कधी या मुलाशी मुलगा म्हणून बोलावं आणि कधी एम्प्लॉई म्हणून बोलावं. आणि त्यामुळे काय व्हायचं की ते एम्प्लॉई म्हणून बोलायचं त्यावेळी मुलगा म्हणून बोलायचे, आणि मुलगा म्हणून बोलायचं तेव्हा एम्प्लॉई म्हणून बोलायचे. त्यांच्यातला सुसंवादच होत नव्हता. मग मी त्यांना विचारलं की पहिला रोल, की आत्ता तुम्ही त्याला दिलेलं एक काम आहे आणि ते काम त्याने केलेलं नाही, तर तुमचं रोल काय आहे? एम्प्लॉयर. तुम्ही त्याचे मॅनेजर आहात. मग त्या कामाबद्दल बोला. तिथे तुम्ही नातं, कुठलं नातं? मुलाचं आणि वडिलांचं नातं करू नका. ते बरोबर बोला, तुझा हा परफॉर्मन्स पाहिजे होता, तुला हे हे दिलं होतं, हे असं असं करायला पाहिजे, ते का झालं नाही, नीटपणे बोला. आणि मग घरी जाताना त्याच्या पाठीवरती हात मारा आणि त्याला म्हणा, अरे मित्रा, काय रे, काय झालं असेल त्यावेळी, त्याला जवळ घ्या. असं जर त्या वेळेला गोल आणि रोल जर तुम्ही केलं तर तुम्हाला जास्त फायदा नाही कळणार. पण तुमची आणि आमची नेहमी गडबड होते बघा, की आपला नेमका रोल कोणता हेच आपल्याला कळत नाही. म्हणजे अगदी पती पत्नीच्या नात्यात सुद्धा ते होतं. म्हणजे एखाद्या वेळेला ना पती असतो ना, त्याला काहीतरी असं खर्च वगैरे, आता आपण प्लॅनिंग कसं करायला पाहिजे अशा रोलमध्ये असतो बरं का पती, आणि पत्नीला त्याच वेळी ना माझ्या भावना यांनी ऐकून घ्याव्यात असं वाटत असतं. तेव्हा दोघाही नात्यामधल्या भूमिकांची गडबड झाली, रोलची गडबड झाली की गोलची गडबड होते, आणि गोलची गडबड झाली की भावनांची गडबड होते. म्हणून व्हॉट इज द रोल, व्हॉट इज द गोल. पुढचा मुद्दा काल चौकट. काल चौकट म्हणजे टाइम फ्रेम. मला गोल्स ठरवताना आय हॅव टू ऑलवेज थिंक ऑफ टाइम फ्रेम, जे निलिमाने ठरवलं बघा. म्हणून निलिमाने काय केलं, तिसरी शिट्टी झाली, चौथी शिट्टी झाली, पण तिने नोट केलं ते. तिला नेहमी टाइमचा सेन्स होता. बरोबर, टाइमचा सेन्स असणं ही गोलसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. का? कारण आपण त्यामुळे इमिजिएट गोल काय, इमिजिएट गोल काय, चौथी शिट्टी झाल्यावरती कुकर उचलून ठेवणं हा इमिजिएट गोल आहे, तो पहिल्यांदा केला पाहिजे. राईट, तेच तर रालिवाचं होत नाही, कारण तिचा गोलचाच गोंधळ होतो. म्हणजे काल चौकट महत्वाची. खालचा मुद्दा, माझ्या नियंत्रणाखालचे घटक कोणते आणि माझ्या नियंत्रणाबाहेरचे घटक कोणते. तुमच्या असं लक्षात येईल की निलिमाने सतत नियंत्रणाखालच्या घटकांवर काम केलं आणि लालिमा सतत कुठे जात होती, कंट्रोल्स, फॅक्टर्स बियॉन्ड कंट्रोल, म्हणजे तिच्या नियंत्रणाच्या बाहेरच्या घटकांकडे जात होती. निलिमा काय बॅलन्स ठेवत होती बघा, माझं ध्येय आणि माझ्या संघाचं ध्येय. म्हणजे माय गोल्स अँड द गोल्स ऑफ माय टीम. व्हेअर ॲज लालिमा ही नॉट अ गुड टीम प्लेअर. म्हणजे तिनं बऱ्यापैकी दुखवलंच लोकांना त्यामध्ये. म्हणून गोल ओरिएंटेशन, उद्दिष्टांचं स्पष्ट भान आणि त्याच्याबरोबर प्रायोरिटीज. प्रायोरिटीज म्हणजे प्राधान्य कशाला द्यायचं, या क्षणी कोणत्या गरजेची पूर्ती करायची आहे, व्हॉट इज अर्जंट, व्हॉट इज इम्पॉर्टंट, त्या प्राधान्याचा क्रम बनवणं. जसं आता कुकर ठेवला, आता भाजी टाकली, मग पोळ्या करायला घेतल्या, मग मध्ये एकदा फोन केला, मग शेजाऱ्यांना विचारलं. प्रायोरिटीने काम करणं, प्रत्येक वेळी प्राधान्य. बरं, प्राधान्याची गंमत अशी आहे, कृती करताना प्राधान्यक्रम तपासत राहायला लागतो, पटकन प्रायोरिटीज बदलतात. म्हणजे साधी गोष्ट सांगतो, आपल्याला पाहुणे येणार असतात, 4 पाहुणे येणार आपल्याला माहिती असतं, म्हणून आपण स्वयंपाक सगळ्या 4 पाहुण्यांच्या बाजूने करतो, आणि एकदम सकाळी त्यांचा व्हॉट्सअप येतो की आम्ही 8 जण येतोय, अजून 4 जण येतोय. प्रायोरिटी बदलायला पाहिजे ना त्या गृहिणीला. आता मेनू कसा करायचा, काय करायचं, सगळंच बदलायला पाहिजे. सो फिक्स प्रायोरिटी राहत नाही, आजूबाजूला सतत ती डायनॅमिक असते. त्याचं भान ठेवणं की प्राधान्यक्रम मला वारंवार तपासत राहायला पाहिजे. आता काय करायचं, आता काय करायचं, आता काय करायचं, हे मी विचारलं पाहिजे. म्हणजे पहिली जोडी लक्षात ठेवायला बघा, जोडी कुठली आहे, उद्दिष्ट प्राधान्य, गोल प्रायोरिटी. जोड्या लक्षात ठेवायला चांगल्या राहतील आपल्याला, उद्दिष्ट प्राधान्य, गोल्स प्रायोरिटीज. दुसरं, परिणामांचा विचार. निलिमा कसा करते परिणामांचा विचार, वास्तवाला धरून. आणि लालिमा कशी करते, अतिरंजित. म्हणजे काय, लालिमा काय विचार करेल माहितीये परिणामांचा, काय झालं तर नसेल ना हिला, ऍक्सिडंट, किंवा हिला कोणी पळवून तर नेलं नसेल ना,
किंवा ही कोणाबरोबर पळून तर गेली नसेल ना. हे सगळे विचार निलिमाच्या सेल्फ टॉक मध्ये पण येतील, पण ते क्रमांक 7, 8, 9 ला येतील. लालिमाच्या सेल्फ टॉक मध्ये तेच विचार क्रमांक 1, 2, 3 ला येतील. हा फरक आहे, लक्षात आलं. म्हणजे अतिरंजित, त्याला काय म्हणतात, महाभयंकरीकरण. काही माणसांना महाभयंकरीकरण करण्याची कला फार अवगत असते, त्याला म्हणतात टेरिबलायझेशन इंग्रजीमध्ये. टेरिबलायझेशन म्हणजे माणसानं कशाचंही टेरिबलायझेशन करतात. माहिती ना तुम्हाला, 10वीचं वर्ष आहे, 10वीला ना जर चांगले मार्क नाही ना मिळाले तर पुढचं सगळं भविष्य म्हणजे अंधार. कसं होणार की समोरच्या माणसाला वाटतं अरे खरंच कसं होणार. आणि काही लोक इतके असे त्याच्यात माहीर असतात की नाही, आणि त्याच्या विरोधात काही लोक असतात बरं का. एक असतं टेरिबलायझेशन आणि दुसरं असतं ट्रिव्हियलायझेशन. ट्रिव्हियलायझेशन म्हणजे कशाचंच सिरियसनेस नाही. म्हणजे खूप वेळेला मी घराघरांमध्ये बघतो की पालक टेरिबलायझेशन वरती आणि विद्यार्थी ट्रिव्हियलायझेशन वरती. म्हणजे विद्यार्थी म्हणतात त्यात काय होईल, ते कधी आहे, परीक्षा कधी आहे, 3 महिन्यानंतर आहे ना, मग बघू. आता तर काय डिसेंबर चालू आहे, आता तर काय जानेवारी संपला. म्हणजे एका बाजूला महाभयंकरीकरण, एका बाजूला शुल्लकीकरण. आपली निलिमा कुठे आहे बघा, वास्तवामध्ये आहे. ती परिणामांचा वास्तववादी विचार करत असते, म्हणून ती पर्यायांची मांडणी विधायक करू शकते. याच्यावरती मी काय करू शकते, ती प्रत्येक वेळेला पर्याय काढते. निलिमा बघा, ती अडून नाही बसत, ती प्रत्येक वेळेला विचारते फॅक्टर्स विदिन कंट्रोल काय आहेत, मी काय करू शकते, असं ती सारखी विचारते. आणि जे दैववादी असतात ना, मग ते फॅक्टर्स बियॉन्ड कंट्रोलकडेच जातात. मग लगेच काय, देव पाण्यात ठेवतात आपल्याकडे. लालिमाच्या घरात जर अशी पद्धत असेल देव पाण्यात ठेवायची, तर त्या देवांना सर्दी होण्याची फारच शक्यता आहे, कारण ते पाण्यातच राहतील. म्हणजे कसे पर्याय हवेत, तर प्रश्नाची उकल करणारे. आणि लालिमा काय करते, लालिमा मूळ उद्दिष्टापासून दूर नेणारे पर्याय करते. येऊ दे तिला, मग बघतेच मी. किंवा पर्याय लांबणीवरती टाकते, म्हणजे आल्यावरती कशाला बोलायचं, उद्याच बोलेन, हे दोन्ही करते. म्हणजे पर्याय आणि परिणाम आणि पर्याय दुसरी पेअर झाली बघा. इंग्रजीत कॉन्सिक्वेन्सेस अल्टरनेटिव्स. परिणामांचा जितका वास्तवाला धरून विचार होईल तितके पर्याय निघतील तोड काढण्याचे. तोड काढण्याचे पर्याय जर नाही निघाले तर मग आपण वास्तवापासून दूर जाऊ. म्हणजेच आपल्याला दुसरी पेअर काय मिळाली, कॉन्सिक्वेन्सेस अल्टरनेटिव्स. तिसरी पेअर इंग्रजीत जास्त सोपी आहे, प्रॉब्लेम वर्सेस ब्लेम. बघा, लालिमाला विचारा तुम्ही की लालिमा तुझा आजचा प्रॉब्लेम काय आहे, तर ती तुम्हाला लगेच सांगेल ही मुलगी ना हा माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, तिचे वडील हा जुना प्रॉब्लेम आहे, आणि तो मुलगा हा डेव्हलपिंग प्रॉब्लेम आहे. म्हणजे जरी ती म्हणत असली प्रॉब्लेम तरी ती कुठल्या ट्रॅकवर आहे, ब्लेम ट्रॅकवर आहे. तेव्हा ब्लेम ट्रॅकवरती गेलो की समजायचं लालिमा. आणि जोपर्यंत प्रॉब्लेम ट्रॅक म्हणजे काय, व्हॉट इज द प्रॉब्लेम. म्हणजे माझ्या मुलाला समजा अमुक एका परीक्षेत कमी मार्क पडलेत, कॅन बी अ प्रॉब्लेम, राईट. सो लेट अस फोकस ऑन दॅट प्रॉब्लेम, राईट. पण हा ना असाच आहे, हा ना असाच आहे म्हटलं की आपण कुठे गेलो, प्रॉब्लेम कडून ब्लेम कडे गेलो. म्हणून हे सतत लक्षात ठेवूया की प्रॉब्लेम वरती आलो की आपण आपोआप अल्टरनेटिव्ह शोधू. अल्टरनेटिव्ह शोधले की त्याची उकल होण्याकडे जाऊ. आणि ते काही ब्लेम वरती होत नाही. त्याचं कारण असं की ब्लेम मध्ये खूप सारी शक्ती जाते. असं आपल्याला ना साधा ब्लेम देता येत नाही. साधा ब्लेम म्हणजे कसा, हे ना या व्यक्तीमुळे झालं असं बोलतो का आपण कधी, ह्या व्यक्तीमुळे किती एनर्जी गेली बघा, ह्या. म्हणूनच आपल्या सगळ्यांची त्राग्यामध्ये का बरं एनर्जी एवढी जाते. त्याचं कारण त्याच्याशिवाय काही अर्थच नाही ना त्या रागाला किंवा त्रागाला. जितकं ब्लेम मध्ये जाऊ तितकी एनर्जी तिकडे जाईल. जेवढी एनर्जी तिथे टाकू तितकी पर्याय शोधण्यासाठी एनर्जी कमी राहील. म्हणजे तुम्हाला माहिती आहे टायटॅनिक नावाचा चित्रपट होता बघा, तर त्याच्यामध्ये तो आपला लिओनार्डो असतो ना, त्यात तो हिरो असतो.
तर तो खूप साऱ्या संकटांचा सामना करतो. हा, तो प्रत्येक वेळेला त्याच्यावरती पर्याय काढतो. त्याला बघा त्या बोटीमध्ये प्रवेशही मिळत नसतो पहिल्यांदा, पण तो शक्कल लढवतो, तो जातो, तो अगदी लोअर डेकमध्ये असतो, तो वरती वरती चढत जातो. हां, चढत म्हणजे अक्षरशः चढत जातो वरती. मग त्याला ती मुलगी भेटते, मग तो तिच्या प्रेमात पडतो आणि तो सतत पर्याय काढतोय परिस्थितीवरती मात करण्याचे. मग ती हिमनग घुसतो त्या बोटीमध्ये, अचानक आव्हानाचं स्वरूप बदलतं, तरी सुद्धा हा बेटा प्रत्येक वेळेला अल्टरनेटिव्ह काढत राहतो, कारण तो निलिमा ट्रॅकवरती आहे. शेवटी सुद्धा चित्रपटाच्या त्याच्या लक्षात येतं की जर बोट बुडली तर कोणता भाग सगळ्यात शेवटी बुडणार आहे. मग तो त्या मुलीला सांगतो की तू तिथं जा. म्हणजे त्याला स्वतःला तिकडे जाता येत नाही, पण तो त्या मुलीला पाठवतो तिकडे. सो एव्हरी टाइम हिज गोल इज व्हेरी क्लिअर. प्रत्येक वेळेला तो प्रॉब्लेम ट्रॅकवरती असतो आणि मी काय करू शकेन. तुम्ही जर चित्रपट बघितलात आता परत तर तुमच्या ते लक्षात येईल. तसा दुसरा कोण आहे, 3 इडियट्स मधला रांचो बघा. 3 इडियट मधला रांचो निलिमा ट्रॅकवरती असतो बघा. हा, आणि व्हायरस असतो तो सारखा लालिमा ट्रॅकवरती असतो बघा. त्यामुळे तो रांचो असतो, तो प्रत्येक वेळेला काय होणार आणि मी काय करू शकतो. पहिला रॅगिंगचा सीन बघा, 3 इडियट्स मधला पर्याय काढतो तो. त्या त्या वेळेला जे जे करायचं त्याच्यावरचे पर्याय तो काढत असतो, परिणामांचा योग्य विचार करत असतो. माझ्या नियंत्रणाखाली काय, माझ्या नियंत्रणाखाली काय नाही. आणि म्हणून ते जे आहे की नाही, शेवटी सुद्धा त्या तो जो व्हायरस असतो की नाही, त्याच्या त्या मुलीच्या डिलिव्हरीचा सीन दाखवलाय बघा 3 इडियट्समध्ये. तर त्या सीनच्या वेळेला कसं होतं, हा थकतो, तो व्हायरसला काही सुचत नाही काय करायचं, पण हा बरोबर कॉन्सिक्वेन्सेस अल्टरनेटिव्ह. त्यावेळेला हा ब्लेम नाही करत बघा की तू मला एवढा त्रास दिलायस, मी तुला आता मदत नाही करणार. ही इज फोकस्ड ऑन प्रॉब्लेम. कारण हिची डिलिव्हरी सेफ झाली पाहिजे, त्या बाळाचा जन्म झाला पाहिजे, त्यासाठी मी काय करू शकेन. मग तो ते सगळं करतो. त्यातला फिल्मचा भाग बाजूला ठेवा, म्हणजे फिल्मी काय भाग असेल तो बाजूला ठेवा, पण त्यातला भावनिक मुद्दा जर तुम्ही लक्षात घेतलात तर शेवटी तोच आहे की नाही, की त्यावेळेला निलिमा ट्रॅकवरती रांचो असतो. आणि ती गोष्ट खूप महत्वाची आहे की फोकस ऑन प्रॉब्लेम नॉट ऑन ब्लेम. पुढचं बिहेवियर वर्सेस पर्सन, व्यक्ती का वर्तन. हे तर आपलं पालकत्वामध्ये खूपच होतं. म्हणजे आपण सुरुवात वर्तनापासून करतो बरं का. म्हणजे सुरुवात इतकी छान होते, खोली कधी आवरणार आहेस, अशी छान सुरुवात होते. खोली कधी आवरणार आहेस, मग हो आवरतो ग, आवरा, पाहुणे येणार आहेत रविवारी, हो ग आवरतो. आवरतो आवरतो सारखा म्हणतोयस, कधी आवरणार ते सांग. आवरतो ग. तुझं ना नेहमी असंच आहे, लोकांच्या समोर ना बाकीचं घर स्वच्छ आणि तुझी खोली म्हणजे उकिरडा असतो. असं काही नसतं, मला पाहिजे तेव्हा मी करेन, नाही तर अजिबात करणार नाही. बघ 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 कसा बोलतोय. झालं, कुठे गेलात, बिहेवियर कडनं पर्सन कडे, कसा बोलतोय. मग लेबलिंग चालू. म्हणून लेबलिंग वरती जायला लागलो की लक्षात ठेवायचं की व्हेन आय गो टुवर्ड्स पर्सन, लालिमा चालू झाली. हा, म्हणजे आता आपल्याला लालिमाचा सिग्नल, निलिमाचा सिग्नल, हा असं आपल्या मनामध्ये बसवायचं आहे आणि जाणार आपण लालिमाकडे. हा, हे म्हणजे सगळ्या शहाणपणे ऐकल्यावरती आज गेलात 6-6:30ला घरी की चालला लालिमावरती, माहिती आहे ना. सो आपण जाणार लालिमावरती. फक्त आता फरक काय असेल की आपल्याला कळेल की मी लालिमावरती जातोय, आणि तो पहिला फरक आहे आणि तो महत्वाचा आहे. म्हणजे सतत असं सतत निलिमावरती राहिलं ना तर काय चव आहे आयुष्याला. हा, काहीच चव नाही ना. मग सगळे जर निलिमा ट्रॅकवरती राहायला लागले गुण्या गोविंदानं, शक्यच नाही. ते कुठे असतं, ते फक्त राजश्री प्रोडक्शनच्या पिक्चरमध्ये असतं. हा, म्हणजे तिकडे विलन पण गोड असतो, सफरचंद गोड असतं, कडू काहीच नसतं. ह, तर ते काही खरं नाही. आपल्या नेहमीच्या जीवनामध्ये लालिमा राहणार आहे. फक्त आपल्याला लालिमावरून निलिमावरती येण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न करायचे आहेत, एवढाच त्यातला महत्वाचा मुद्दा. निलिमा ट्रॅकवरती असलो तर फोकस राहील वर्तनावर, लालिमा ट्रॅकवरती गेलो तर फोकस गेला व्यक्तीवर. ठीक आहे. म्हणजेच आम्ही लालिमा ट्रॅकवरती गेलो की मी लेबलिंग करायला लागतो. लोकप्रिय लेबल्स आहेत. पहिलं आहे नॅशनल ब्रँड, म्हणजे इतरांवरती लेबल करणे, जे आपण रोजच करत असतो. की हे ह्याच्यामुळे आहे, ते त्याच्यामुळे आहे, ते त्याच्यामुळे आहे.
दुसरा इंटरनॅशनल ब्रँड म्हणजे स्वतःवरती लेबल करणं, आणि तिसरा युनिव्हर्सल ब्रँड म्हणजे जग, परिस्थिती, नशीब. आणि ना हे असंच आहे काय आता चालायचं. माझा एक मित्र आहे तो मला नेहमी म्हणतो की अरे मला ना खराब बॅडलक आहे. हां, तर मी म्हटलं मी बॅडलक माहिती आहे मला, पण खराब बॅडलक काय असतं? तो म्हणाला जे माझं असतं ते खराब बॅडलक असतं. म्हटलं असं आहे का? म्हणजे म्हटलं काय आहे नेमकं? तर तो मुंबईतला आहे. तर तो म्हणतो म्हणजे असं की मी 3 नंबर प्लॅटफॉर्मवरती उभा राहिलो की 5 नंबरवर गाडी येते, 5 नंबरला गेलो की 3 नंबरवरती येते, म्हणून मी ओव्हरब्रिजवरती उभा राहिलो तो गाडी येतच नाही. किती खराब बॅडलक. मी पांढरा शर्ट घालून गेलो की त्याच्यावर डाळ सांडते. माझी गाडी ट्रॅफिकमध्ये अडकली की माझी लाईन सगळ्यात स्लो पुढे जाते. खिडकीवरती माझा नंबर आला की हाऊसफुलचा बोर्ड लागतो. हा, सुंदर मुलगी नेहमी समोरच्या माणसाच्या शेजारी बसते. मी छत्री विसरून गेलो की पाऊस जोरात येतो. तर मी त्याला सांगायचा प्रयत्न केला की बाबा हे सगळ्यांच्या बाबतीत होतं, हे काय असं नसतं, जग काही असं आदर्श नाही आहे वगैरे वगैरे. तो म्हणाला नाही पण माझ्या बाबतीत खराब बॅडलक आहे. तर तो म्हणाला प्रूव्ह करू का? तर म्हटलं तुम्हाला उत्सुकता होती, हा प्रूव्ह कसं करणार आहे ना. हां, तर त्याने कागद घेतला, तो फाडला आणि त्याचे 2 बोळे केले बरं का. आम्ही दोघे बसलो होतो, तिकडे खिडकी होती, खिडकीला ग्रिल होती. तो म्हणाला टाक. तर मी टाकला, माझा पलीकडे गेला. त्याने टाकला, त्याचा अलीकडे आला. तो म्हणाला बघ खराब बॅडलक. काय आपण लेबल लावतो बघा ना. किती ही इमॅजिनेशन पर्याय काढण्यासाठी वापरली तर हो, की अल्टरनेटिव्ह काढण्यासाठी हीच कल्पकता का नाही वापरत आपण लोक. आणि जे आपण ह्याच्यासाठी वापरतो, जितकं लेबलिंग जास्त तितकं भावनिक संतुलन कमी. म्हणजे आपल्याला काय दिसलं बघा, लालिमाच्या भावना आणि निलिमाच्या भावना. आता आपण नीट बघूया. लालिमाची पहिली भावना कुठली होती? चिंता. त्याला आपण इंग्रजीत काय म्हणूया? एन्झायटी. निलिमाची भावना कुठली होती बघा? तिला इंग्रजीत म्हणायचं कन्सर्न, मराठीत म्हणायचं सावध काळजी. काळजी म्हणू पाहिजे तर, चिंता आणि काळजी. एन्झायटी, कन्सर्न. फरक काय बघा? वॉज नॉट निलिमा कन्सर्न्ड अबाउट हर डॉटर? काळजी होती की नाही, म्हणून तर ती सतत पर्याय शोधत होती. निष्काळजी होती का निलिमा? नाही. अजून एक तिसरी आई आहे बरं का, तिचं नाव आहे कालिमा. म्हणजे लालिमा, निलिमा आणि कालिमा. कालिमा काय म्हणते माहितीये ना, येईल 9:30-10 पर्यंत मग बघूया. हा, म्हणजे तिला पडलेलीच नाही. हा, ती कालिमा आहे. ती पण असते आपल्यात थोडी थोडी. तर त्यामुळे कालिमा असते, निलिमा असते, लालिमा असते. मग लालिमा ट्रॅकवरती काय? एन्झायटी, चिंता. आणि निलिमा ट्रॅकवरती आहे कन्सर्न, काळजी. फरक काय आहे बघा? बघा फरक कशावरती आहे? गोल्स, प्रायोरिटीज. कॉन्सिक्वेन्सेस, अल्टरनेटिव्ह. प्रॉब्लेम, ब्लेम. बिहेवियर, पर्सन. नियंत्रणाखालचे घटक, नियंत्रणाबाहेरचे घटक. हे आता आपण जे बोललो ते आहेत का नाहीत त्याच्यावरून ठरणार तुमची एन्झायटी आहे का तुमची कन्सर्न आहे. बरोबर? हा, म्हणजे आता तुमच्या लक्षात राहील, व्हायरसच्या ट्रॅकवरती गेलात तर अँगरवर. व्हायरसच्या वागण्यामुळे रांचोला इरिटेशन नसेल का आलं? कुणाला आलं असेल ना. तो जेव्हा मागे लागतो व्हायरस त्या रांचोच्या, त्याला इरिटेशन आलंच असणार ना. पण त्याने पर्याय काढले ना प्रत्येक इरिटेशन वरती. ओके नाही? म्हणजे संताप आहे लालिमाकडे, निलिमाकडे इरिटेशन आहे. म्हणजे काय ते सांगतो हा तुम्हाला. पुढचा एपिसोड 9:15 वाजलेले आहेत आणि दोन्ही मुली घरी परत आलेल्या आहेत. आता निलिमाच्या घरी काय होईल बघा. काय होईल? निलिमा पहिल्यांदा मुलीला घरी घेईल, ठीक आहे, मग तिला पाणी बिणी देईल. मग वाट बघेल की स्वतः मुलगी सांगते का. कारण नाही सांगितलं तर निलिमा विचारेल तिला का ग आज उशीर का झाला, इन अ टोन ऑफ इन्क्वायरी, नॉट इन अ टोन ऑफ इंटेरोगेशन. म्हणजे ती विचारेल, उलट तपासणी घेणार नाही. ओके. आता समजा मुलीनं असं सांगितलं, हे आई काय झालं माहितीये ना, तिनं आज ना ह्याचा किंवा हिचा ना बर्थडे होता, मग ते माहीतच नव्हतं ना आधी. मग आम्ही इकडून तिकडे गेलो, तिकडून तिकडे गेलो, मग आम्ही असं केलं, मी तसं केलं, त्याच्यात बघायचंच राहून गेलं ग घड्याळाकडे, असं म्हणाली. आता निलिमा काय करेल बघा. निलिमा तिला म्हणेल, हे बघ
तुझं हे वागणं मला अजिबात आवडलं नाही. उशीर झाला हे जेव्हा तुझ्या लक्षात आलं तेव्हा तुला जे जे करणं शक्य होतं ते तू केलं नाहीस, ही माझी तक्रार आहे. बघा, माझे शब्दही बघा आणि माझा टोनही बघा, ही माझी तक्रार आहे. हे तुझं वागणं मला अजिबात आवडलेलं नाही. आय वॉन्ट यू टू बी अ लिटल सिरियस अबाउट दिस. समजा तुला फोन करायचा नव्हता, व्हॉट्सअप करायचास. समजा मला फोन करायला घाबरत होतीस, बाबांना फोन करायचा, व्हॉट्सअप करायचा. काहीतरी करणं आणि आम्हाला कम्युनिकेशन मध्ये ठेवणं हे तुझं काम नव्हतं का? आता बघा, माझा टोन जो आहे ना, तो हे तुझं काम नव्हतं का बाळा असा नाहीये. लक्षात आलं तुम्हाला? इरिटेशन म्हणजे त्रासिक आहे. पण मी संपूर्णपणे चर्चा कोणती करतोय? वर्तनाची, व्यक्तीची नाही. लेबल येत नाहीये. मी फर्मली डील करतोय त्या सिच्युएशनला. बरोबर? पुढच्या वेळेपासून या बाबतीमध्ये मला बदल हवा आहे. सो आय एम व्हेरी फर्म, राईट? हां, आणि मला अशी खात्री आहे, विश्वास आहे की हा बदल तू करशील. पिरियड. इथे निलिमा थांबेल आणि लगेचच निलिमा म्हणेल, अगं आता 8 वाजायला आले, चल तयार हो, फ्रेश हो, जेवूया. आणि जेवणाच्या टेबलवरती त्या दोघी जणी आज कोणत्या मैत्रिणी कोणत्या साड्या नेसल्या होत्या याची चर्चा करू शकते. आता लालिमाच्याकडे या. लालिमाच्याकडे 7:45 वाजता मुलगी आली. काय होईल? पहिल्यांदा AK-47 म्हणजे लेबलांची बरसात. आणि मग त्या लेबलांची बरसात असं डायरेक्ट ॲग्रेसिव्ह असतात काही लालिमा. काही लालिमा असतात ना, त्या सरकॅझम वापरतात, टोमणा मारतात. म्हणजे काय म्हणतात, या या या, तू तर काही नेहमी वेळेवरच येतेस घरात, घरातली सगळी घड्याळच दुरुस्त करायला पाहिजेत. हां, म्हणजे काही काही माणसं तर टोमणे मारण्यात इतके हुशार असतात की नाही, की असं वाटतं की डायरेक्ट मारा, असं इनडायरेक्ट मारू नका. हे एक वेगळं कसं बसतं बरं का काही माणसाच्या मध्ये. हां, की ते अगदी म्हणजे जसं वक्रोक्ती म्हणतात त्याला मोठ्या गंभीर भाषेत. त्या पु ल देशपांडेंच्या अंतू बर्वामध्ये ना, की तो काय म्हणतो, चहा आणतात तर तो चहा आणणाऱ्याला तो काय म्हणतो अंतू बर्वा, रत्नांगरीच्या समस्त म्हशी तुर्तास गाभण काय रे झंप्या. एवढंच असतं की त्या चहात दूध कमी पडलं असतं. पण रत्नांगरीच्या समस्त म्हशी तुर्तास गाभण काय रे झंप्या. काय क्रिएटिव्हिटी आहे नाही, जोरदार क्रिएटिव्हिटी. तर काही लालिमा अशा असतात की ते त्यावेळेला असं बोलतात ना, टोचून टोचून, की वाटतं इकडे दिली तरी चालेल. आणि काही लालिमा असतात ना, त्या अजिबात बोलत नाहीत. त्या दिवशी घरातली भांडी दरवाजे बोलतात. हां, कप बीप सगळे बोलतात माहिती ना. हां, त्याला म्हणतात पॅसिव्ह ॲग्रेसिव्ह. म्हणजे लालिमाच्या घराण्यामध्ये सुद्धा असे व्हेरिएशन्स आहेत माहिती आहे ना. आता या सगळ्याच्या मध्ये जो संताप असेल त्याचा फोकस कुणावर असेल? व्यक्तीवर, वर्तनावरती नाही. लक्षात आलं? आता तुम्हाला कळेल मी अँगर आणि इरिटेशन म्हणजे काय म्हणतोय. ओके, आता आमची जी लालिमा आहे ना, रात्री 8:30-9 होतात, सगळेजण करपलेली भाजी खातात. नंतर मग सगळेजण आपापली कामं करतायत. थकून भागून आमची लालिमा अंथरुणावरती पडते आणि सेल्फ टॉक चालूच आहे. शी, सगळा संध्याकाळचा मूड खराब झाला माझ्यामुळे, दुसरं काय. मला ना एकदा ना बोलायला लागलं ना की माझा मेलीचा ना कंट्रोलच राहत नाही बोलण्यावर, स्वभावच असा. शी, सगळं गेलंच. खालच्या 2 भावना बघा कुठल्या आहेत लालिमाच्या साईडला लिहिलेल्या, नैराश्य आणि खंत, डिप्रेशन आणि गिल्ट. आली लालिमा तिकडं. हां, आणि ना माझ्याचमुळे होतं, असंच होतं, तसंच होतं, ती तिकडे गेली. आता नैराश्याची निलिमाची भावना कुठली आहे बघा, सॅडनेस. आणि गिल्टची भावना कुठली आहे बघा, रिग्रेट. आता याच्याबद्दल थोडं बोलायला पाहिजे अशासाठी की निलिमाच्या आत्ताच्या उदाहरणात या दोन्ही भावना आल्या नाहीत. बरोबर आहे? म्हणजे कारण त्या भावना आत्ताच्या याच्यात निलिमाच्या संदर्भात आल्याच नाहीत. पण आपल्या आयुष्याच्या संदर्भामध्ये आपण बऱ्याच वेळेला नैराश्य आणि खंत या दोन्ही भावना फेस करतो.
म्हणजे त्याच्यामध्ये आता काहीच करून फायदा नाही अशा प्रकारचं नैराश्य असतं आणि हे माझ्यामुळेच घडलं अशा प्रकारची खंत पण असते. त्याच्या ज्या निलिमाच्या भावना आहेत त्या आपण लक्षात घेऊ की डिप्रेशन टू सॅडनेस आणि गिल्ट टू रिग्रेट म्हणजे काय. बघा तू महत्वाची म्हणजे तुम्हाला माहिती असलेली उदाहरणं देतो. बघा आत्ता तुम्ही आनंदी गोपाळ, आनंदीबाई जोशींची गोष्ट आहे, आनंदी गोपाळ चित्रपटही पाहिला असेल, कादंबरी वाचली असेल. त्यातल्या ज्या आनंदीबाई जोशी असतात की नाही, त्यांचं जेव्हा तो छोटं बाळ जातं ना तेव्हा त्या खूप डिप्रेशनमध्ये जातात. बघा आणि त्या चित्रपटामध्ये सुद्धा इंटरव्हल तो दाखवलेला आहे की त्या चित्रपटामध्ये त्या आई ती डिप्रेशनमध्ये जाते की आता माझ्या जीवनात काहीच उरलं नाही आणि मग ती म्हणते की अशा आयांना मदत करायची असेल तर मला डॉक्टर बनलं पाहिजे. हा जो त्या व्यक्तीमधला फरक आहे ना तो एक्झॅक्टली डिप्रेशन मधून सॅडनेस वरती येणं आहे. म्हणजे काय, डिप्रेशनला काय असतं, एव्हरीथिंग इज गॉन, सगळं संपलं, आता काहीच नाही होणार. आणि सॅडनेस याचा अर्थ की माझ्या जीवनात दुःख आहे पण माझ्या जीवनातलं दुःख कसं वाढणार नाही ते मी पाहिजे, तो सॅडनेस आहे. हा म्हणजे एखादी व्यक्ती आहे ना तिला अपयश येतं पण त्या अपयशामधून शिकून ती व्यक्ती पुढे जाते. म्हणजे अनेक वेळेला अमिताभ बच्चन यांचं उदाहरण खूप छान आहे. बघा की अमिताभ बच्चन हे एकेकाळी म्हणजे सुपरस्टार होतेच, मग मधला त्यांचा जो काळ होता त्या काळामध्ये ते एकदम खाली गेले, डिप्रेशनमध्ये गेले असावेत, कारण मोठी माणसं असली तरी काय त्यांना भावना असणारच. पण त्यांनी कसं स्वतःला बाहेर काढलं असेल, त्यांनी स्वतःला सॅडनेसवरती कसं आणलं असेल, त्याची खूप छान आठवण मला आपल्या मराठी रंगभूमीवरच्या एका गृहस्थांनी सांगितली. ते म्हणाले की मुंबईमध्ये त्यावेळी टेलिव्हिजनचं शो अँकर कसा करायचा याचं एक वर्कशॉप ठेवलं होतं आणि एक तज्ज्ञ येणार होता आणि तो ते वर्कशॉप घेणार होता. सगळे जे तरुण अँकर्स होते त्यांनी पैसे भरले आणि ते गेले तिकडे. तर त्या लाईनीमध्ये अमिताभ बच्चन आले. तर पहिल्यांदा सगळ्यांना वाटलं की अमिताभ बच्चनना बोलवलं ह्याचं उद्घाटन करायला. तो त्यांचा वाईट काळ होता, त्यांचं ABCL वरती कर्ज झालेलं होतं, चित्रपटांना यश मिळत नव्हतं वगैरे. मग सगळ्यांच्या लक्षात आलं की अमिताभ बच्चननी पैसे भरले होते आणि ते शिकायला आले होते. बघा मग लोक त्यांना म्हणाले की अहो तुम्हाला शिकायचं काय कारण आहे, तुम्ही तर तुमच्याकडे एवढा अनुभव आहे. तेव्हा अमिताभ बच्चन त्यांना असं म्हणाले की माझा आत्तापर्यंतचा अनुभव हा मोठ्या स्क्रीनचा आहे. बघा चित्रपट म्हणजे मोठा स्क्रीन आणि आत्ता मला छोट्या स्क्रीनवरती काम करायचं असल्यामुळे मला हे सगळं पहिल्यापासून शिकायला पाहिजे. आता मला सांगा अमिताभ बच्चन हे त्यावेळी हॅपी असणार का? नक्कीच नाही. कोणतीच गोष्ट त्यांच्या पक्षाने होत नव्हती. ते KBCचं त्यांना जस्ट कॉन्ट्रॅक्ट मिळालं असणार, त्यावेळेची ती गोष्ट असणार. पण आपल्या असं लक्षात येईल की त्या सॅडनेसमधून सुद्धा त्या माणसानं वाट काढली, पर्याय घेतला, स्वतःला बदललं, नवीन शिकले. हे सॅडनेस नसतं तर झालं नसतं. बघा म्हणजे सॅडनेस ही जरुरी आहे. त्या वाईट वाटण्याच्या मधून मी स्वतःला पुन्हा एकदा यशाच्या मार्गावरती आणू शकतो. सचिन तेंडुलकरचं किती वेळा झालं की त्याचा फॉर्म जरा खाली गेला की सगळे टीकेचा भडीमार करायचे, त्याने कधीच त्याला उत्तर दिलं नाही. तो स्वतःवरती काम करत राहिला आणि ही बाउन्स्ड बॅक. म्हणजे असं म्हणतात सचिन तेंडुलकरच्या बाबतीमध्ये की शेन वॉर्न हा जो मोठा स्पिनर होता की नाही, तर तो त्याच्या अतिशय उत्तम दिवसांमध्ये होता आणि तो आता येणार. तर सचिन तेंडुलकरनी काय केलं, पर्याय कसे काढले बघा, निलिमा ट्रॅकवरचे पर्याय कसे आहेत. खरं म्हणजे एन्झायटीवरती गेला असता सचिन तेंडुलकर तर पर्याय नसते काढले, त्याने कन्सर्नवरती स्वतःला ठेवलं. त्याने काय केलं, या बांद्र्याच्या MIG क्लबवरती सचिन तेंडुलकर खेळायचा. त्याने जेवढे म्हणून क्लब क्रिकेटमधले लोकली जेवढे लेग स्पिन बॉलर होते त्या सगळ्यांना त्याने नेटवरती बोलवलं त्याला बॉलिंग टाकायला. तर त्यानं तर छानच होतं. मग त्याला विचारलं की हे काही शेन वॉर्नच्या लेव्हलचे नाहीत, तू यांना का बरं बोलवलंस? तर तो म्हणाला ते माझ्यासमोरचं आव्हान आहे
शेन वॉर्नचं वैशिष्ट्य काय आहे? त्याच्या ओव्हरमधले 5 बॉल चांगले असतील आणि 1 बॉल खराब असेल. ह्यांच्या ओव्हरमध्ये काय असेल? 5 बॉल खराब असतील आणि 1 बॉल चांगला असेल. म्हणजे या मुलांच्या मी जर 7 ओव्हर खेळलो तर मी शेन वॉर्नची 1 ओव्हर खेळेन का नाही? बघा, दॅट इज कॉल्ड कन्सर्न. दॅट इज कॉल्ड कन्सर्न की माझ्यासमोर आव्हान आहे, पण मी अँझायटी आणि चिंतेच्या मध्ये जाणार नाही, मी त्याच्यावरचा पर्याय काढेन. म्हणजे अशा किती ओव्हर्स सचिनने खेळल्या असतील. उगीच नाही त्याचा ॲव्हरेज शेन वॉर्नच्या अगेन्स्ट खूप जास्त आहे, पण इथे थांबत नाही गोष्ट आपली. मग त्याने काय केलं? मग त्याने असं केलं की टर्फ असतं की नाही, टर्फ म्हणजे टर्फचा तुकडा, आर्टिफिशियल जे सरफेस असतो त्याचे त्याने तुकडे केले असे छोटे छोटे, आणि मिडल स्टंप आणि लेग स्टंपच्या कडचा जो भाग आहे तिकडे त्याने खिळ्यांनी ते असे तुकडे 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 टाकले, म्हणजे बसवले. का बरं? तिकडे जर बॉल पडला तर तो अनयुज्युअली टर्न होईल. आणि शेन वॉर्नचा 1 बॉल असा आहे की जो पडतो लेग स्टंपच्या बाहेर आणि गरक्कन वळून आत येतो बॅट्समनच्या पाठून. त्या बॉलला कसं तोंड द्यायचं? कारण हे लोक काही ते बॉल तेवढा वळवू नाही शकणार ना, पण मी परिस्थिती अशी निर्माण करेन की तेवढा बॉल वळेल, तो मला खेळता आला पाहिजे. दॅट इज कन्सर्न. त्यामुळे अँझायटी आणि कन्सर्न ह्याच्यातला हा फरक लक्षात घेऊया. त्यामुळे एखाद्या अपयशानं नामोहरम न होता त्या अपयशाचा अभ्यास करून मला जर पर्याय काढता येत असतील तर दॅट इज कॉल्ड सॅडनेस. म्हणजे शिवाजी महाराजांना आग्र्याहून सुटका, जेव्हा आग्र्याला पहिल्यांदा शिवाजी महाराजांना जेव्हा पकडले गेले असतील तेव्हा त्यांना सुद्धा डिप्रेशन आलंच असणार. तेव्हा त्यांना सुद्धा थोडी गिल्टी आली असेल की माझं चुकलं बाबा अनालिसिस. पण तिथून ते स्वतःला निलिमा ट्रॅकवरती घेऊन आले आणि त्यांनी संपूर्ण आखणी केली असणार आग्र्याहून सुटका कशी करायची त्याची. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, निलिमा ट्रॅकवरच्या भावना या दिसायला आणि अनुभवायला दुःखद असल्या तरी त्या भावना उपयुक्त आहेत. गिल्ट ही स्वतःवरती मी लेबल लावत गेलो तर ती भावना उपयुक्त नाही. पण रिग्रेट ह्याचा अर्थ आहे पश्चाताप. पश्चाताप खूप महत्वाचा आहे. पश्चाताप याचा अर्थ असा, मी केलेल्या चुकीची जबाबदारी घेऊन चूक सुधारण्यासाठी मनपूर्वक प्रयत्न करणं म्हणजे पश्चाताप. आणि तिथंच शिकत असताना आणि चुकीची दुरुस्ती करत असताना मी माझा अहंकार मध्ये न आणणं म्हणजे पश्चाताप. म्हणून आपल्याकडे पश्चाताप दग्ध मनाने असं म्हणतात. तर दग्ध म्हणजे काय? दग्ध म्हणजे जाळून टाकलं. मग पश्चातापामध्ये काय जाळायचा असतो? तर पश्चातापामध्ये अहंकार जाळायचा असतो. कारण अहंकार जाळल्याशिवाय पश्चाताप खरा नाही. म्हणजे पश्चाताप फार महत्वाचा आहे. रिग्रेट इज इम्पॉर्टंट. मी केलेल्या चुकीची संपूर्ण जबाबदारी घेऊन मी आता पुढे जाणार आहे. म्हणजे आपण मगाशी 3 इडियट्सचं उदाहरण घेतलं, म्हणून त्यातला जो राजू रस्तोगी असतो बघा, तो पहिल्यांदा डिप्रेशन आणि गिल्ट मध्ये जातो की नाही? 2 जण जातात आपल्या 3 इडियट्स मध्ये, एक जॉय लोबो आणि दुसरा राजू रस्तोगी. जॉय लोबो हा इतका डिप्रेशन मध्ये जातो की तो स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करून घेतो. राजू रस्तोगी पण तिथपर्यंत जातो, तोही तसं करतो, फक्त तो वाचतो. त्याच्यानंतरचा त्याचा सगळा प्रवास हा लालिमा टू निलिमा आहे बघा. तो काय करतो? तो पहिल्यांदा गोल काय ते निश्चित करतो. तो बघा इंटरव्ह्यूला जातो, आठवत असेल तर. इंटरव्ह्यूला जेव्हा तो जातो तेव्हा त्याच्या इंटरव्ह्यूचा तो 3.5 मिनिटाचा शॉट आहे, तो नीट बघा. त्याच्यामध्ये बरोबर लालिमा टू निलिमा आहे. त्या शॉटमध्ये आपल्याला त्यांनी दाखवलेलं आहे की तो स्वतःला सांगतो, तो त्यांना सांगतो की आता ना मी, अगर आप मुझे ये जॉब नहीं भी देते तो मैं मेरे लाइफ के साथ कुछ ढंग का करूंगा. म्हणजे तो कुठल्या ट्रॅकवरती आहे? बिहेवियरच्या ट्रॅकवरती आहे, पर्सनच्या ट्रॅकवरती नाही आहे. कुछ ढंग का करूंगा म्हणजे मला मिळालं नाही तर आता नाही गुणदोष अंगा येत, मी आता नक्की काहीतरी करेन. ढंग का करूंगा म्हणजेच काय? पुढचं काय केलं तर मी करणार नाही. आणि मग ते लोक त्याला असं म्हणतात की तू जर असाच वागलास तर आम्ही तुला नोकरी कशी देऊ, तर तू ना थोडं इकडं तिकडं करशील का? तर तो असं म्हणतो की
बऱ्याच कष्टानं मला हा ॲटिट्यूड मिळाला आहे. आणि तो अगदी नम्रतापूर्वक त्यांना म्हणतो की तुम्ही तुमचा जॉब ठेवा, मी माझा ॲटिट्यूड ठेवतो. तो पूर्णपणे तिथे लालिमा ट्रॅकवरनं निलिमा ट्रॅकवरती आलेला आपल्याला दिसतो. तिथे तो रिग्रेटवर आहे, आधी केलेली चूक नाही करणार. तिथे तो सॅडनेसवरती आहे की म्हणजे मी आधी चूक केली आहे, त्याच्याबद्दल मला सॅड वाटतंय, पण मी आता नवीन पर्याय शोधणार आहे. हा लालिमा आणि निलिमा मधला फरक आहे बरं का. आणि त्यासाठी आपल्या त्या ज्या जोड्या आहेत त्या जोड्या खूप महत्वाच्या आहेत. म्हणूनच हा फक्त शब्दाचा खेळ नाही. आपण ज्या सगळ्या जोड्या केल्या, उद्दिष्ट प्राधान्य, परिणाम पर्याय, प्रॉब्लेम ब्लेम, वर्तन व्यक्ती, लेबलिंग संतुलन, ह्या जोड्या वापरल्या त्या सगळ्या लोकांनी, जेवढी आपण उदाहरणं घेतली त्यांनी. आणि तुम्हाला आणि मला जरी आजपर्यंत या जोड्या माहीत नव्हत्या तरी तुम्ही आणि मी आपापल्या आयुष्यात हे वापरलेले आहेत. आता फक्त जाणीवपूर्वक वापरू, हो की नाही. म्हणजे ना नवीन काही नसतं शिकण्यासारखं. ऑल एज्युकेशन इज ओनली डिस्कव्हरी. त्यामुळे तुम्ही तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये लालिमा निलिमा ट्रॅक आलेले आहेत. आपण पण अनेक वेळेला लालिमा ट्रॅकवरनं स्वतःला निलिमा ट्रॅकवरती आणलंय. सायन्स ऑलवेज गिव्ज यू अ स्ट्रक्चर. त्यामुळे तुम्हाला विज्ञान काय देतं? विज्ञान तुम्हाला चौकट देतं की आता तुमच्या किंवा माझ्या अनुभवाकडे सुद्धा मी पाहू शकतो आणि आता या दृष्टिकोनातून पाहू शकतो. आणि ते पाहिलं तर मी माझ्या अनुभवांकडून जास्त चांगल्या पद्धतीने शिकू शकतो. म्हणून अनुभवायला वेदनादायक नकारात्मक भावनांचे आपण आता दोन भाग करू. असह्य म्हणजे लालिमा, सह्य म्हणजे निलिमा. बरोबर. असह्यला इंग्रजीत म्हणायचं इनटॉलरेबल, सह्यला म्हणायचं टॉलरेबल. आता लक्षात घ्या हा, तुम्ही आणि मी आपल्या वैयक्तिक जीवनात हे सगळं रामायण माहिती नसताना सुद्धा ज्या ज्या वेळी पहिल्यांदा इनटॉलरेबल किंवा असह्य किंवा लालिमा भावना अनुभवल्या तेव्हा पहिल्यांदा स्वतःला असह्यवरून सह्यवरच आणलं होतं. आता फक्त हे आपल्याला कळतंय, पण आपण केलं होतं तसंच. पण दुसरी गमतीची गोष्ट अशी की दुसऱ्याला सांगताना मात्र आपण कधीच असं सांगत नाही. दुसऱ्याला सांगताना आपण कसं सांगतो माहितीये, एवढा काय भडकतोस, शांत हो. मग कुठून कुठे आणतो बघा, एवढा काय भडकतो, शांत हो. एवढा काय डिप्रेस होतोस, हस हस, असं म्हणतो. म्हणजे बघा, दुसऱ्याला सांगताना आपण हे वापरत नाही. स्वतःला मात्र आपण नेहमी इनटॉलरेबल वरून आपण कुठे आलोत, टॉलरेबल वरच आलोत. तुम्ही कुठलंही स्वतःचं उदाहरण घ्या. तुम्ही एखाद्या अपयशातून कसं स्वतःला बाहेर काढलं असेल ते बघा. तुम्ही पहिल्यांदा लालिमावरनं निलिमावरती आलात, तिथूनच तर भावनिक संतुलनाचा प्रवास सुरू होतो. असह्य काय, सह्य काय ओळखलं पाहिजे. माझी असह्य भावना स्वीकारली पाहिजे माझी म्हणून. हा राग माझा आहे, हे डिप्रेशन माझं आहे. हे डिप्रेशन माझं आहे म्हटल्याखेरीज त्याच्यावरती उपाय करता येत नाही. नाहीतर मी सतत बिलं टाकत राहीन. मग मी 5 जोड्या वापरेन. 5 जोड्या म्हणजे केमिकल एजंट्स आहेत. आणि असह्य भावनांचं सह्य भावनांमध्ये रूपांतर करताना सेल्फ टॉकचा अवेअरनेस, सततचा स्वसंवाद, उद्दिष्ट प्राधान्य मंत्राप्रमाणे जपणे. म्हणजे आपले जे सगळे नेते होते की नाही, राष्ट्रनेते, टिळकांसारखे नेते होते. टिळकांच्या डोक्यामध्ये राष्ट्रप्रेम आणि स्वातंत्र्य हे ध्येय इतकं बसलेलं होतं. त्यांच्या समोर कोणताही माणूस आला की त्यांच्या डोक्यात विचार चालू व्हायचा की ह्याला राष्ट्रकार्याला कसं लावायचं. ध्येयच तसं होतं. म्हणून एक फार छान टिळकांच्या बाबतीत गंगाधर गाडगिळांचं दुर्दम्य नावाचं पुस्तक आहे. त्यात त्यांनी काय म्हटलंय की बळवंतराव म्हणजे टिळक हे कसं होते, ते सुई दोरा घेऊन बसलेले होते. दिसला माणूस की त्याचा मणी त्या ध्येयाला लावायचा. म्हणजे जी सगळी मंडळी असतात त्यांच्या ध्येयामध्ये सतत ते उद्दिष्ट प्राधान्य हे जपत असतात. सुभाषबाबूंसारखा माणूस की त्याला कलकत्त्याला नजरकैदेमध्ये ठेवलं, काहीच रिसोर्सेस नाही. त्यावेळेला हा माणूस तिथून निसटतो काय, प्रचंड मोठा प्रवास करत बर्लिनमध्ये जातो काय, आणि तिथे तो चक्क प्रति सरकारची स्थापना करतो काय. वन मॅन, एक माणूस. का बरं?
कारण उद्दिष्ट प्राधान्य मंत्राप्रमाणे जपलं आणि पर्यायांवर सतत काम करत राहणं. या सगळ्या मोठ्या माणसांच्याकडून काय शिकायचं? मोठी माणसं म्हणजे फक्त राष्ट्रीय नेते नाहीत, तुमच्या आणि माझ्या बाजूला पण अशी माणसं आहेत, तुमच्या आणि माझ्या कुटुंबात पण आहेत. त्यांच्याकडून पण शिकू ना आपण, की कशी माणसं स्वतःला सावरतात. लेबलिंगचा सापळा टाळणं. गेलो लेबलिंगला की गेलो आपण. आणि खालच्या ज्या भावना आहेत त्या फार इंटरेस्टिंग आहेत. त्यांना म्हणतात सिमेंटिंग इमोशन्स किंवा त्यांना म्हणतात रेझिलियन्स. रेझिलियन्स म्हणजे निर्धार, जिद्द, डोळस साहस आणि धैर्य. ह्या भावना फार महत्वाच्या आहेत भावनिक संतुलनामध्ये. नाहीतर काय होईल, लालिमावरून निलिमावरती येऊ आणि परत लालिमावरती जाऊ. हा जो रेझिलियन्स शब्द आहे, ह्या ज्या सगळ्या भावना, निर्धार, जिद्द, डोळस साहस आणि धैर्य, याला संस्कृत मधला शब्द आहे तितिक्षा. रेझिलियन्स हा इंग्रजीतला शब्द आहे, तितिक्षा हा संस्कृत मधला शब्द आहे, उपनिषदांमधला. त्याला मराठीतला एक अतिशय उत्कृष्ट शब्द ज्ञानेश्वरांनी दिलाय. रेझिलियन्स म्हणजे ज्ञानेश्वरांच्या भाषेत सहन सिद्धी. सहन शक्ती हा शब्द आपण अनेक वेळा वापरलाय, पण ज्ञानेश्वर आपल्याला त्या शब्दाचा एक वेगळा आयाम देतात. ते म्हणतात सहन सिद्धी. सिद्धी याचा अर्थ तो आहे, ह्याच्यामध्ये ग्रिट, डिटर्मिनेशन, करेज, पेशन्स या सगळ्या गोष्टी. म्हणजे ना ते पॅसिव्ह सहन करत राहणं नाहीये, हे लक्षात घ्या. रेझिलियन्स इज नॉट पॅसिव्ह ॲक्सेप्टन्स. हे जेव्हा मी करेन समोर जी काय अडचण आहे तिचा सामना करताना, तरच मग मी निलिमा ट्रॅकवरती राहीन. नाही तर मी परत लालिमा ट्रॅकवरती जायला मोकळा राहीन. लालिमा ट्रॅक म्हणजे आय कांट स्टँड इट. तुमच्या आणि माझ्या सगळ्यांच्या मनामध्ये ना हा एक कॉमन मानसिक आजार आहे बरं का. त्याचं नाव आहे ॲक्यूट आय कांट स्टँडिटायटिस. म्हणजे टॉन्सिलायटिस वगैरे सगळे जे आयटिस असतात ना, अपेंडिसायटिस, तसा हा आहे. त्याला म्हणतात ॲक्यूट आय कांट स्टँडिटायटिस. आणि तो तुमच्या आणि माझ्या सगळ्यांमध्ये तो त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे कधी कधी ना एखादा माणूस आपल्या डोक्यात जातो. हा माणूस आला ना समोर की आय कांट स्टँड इट. बरं, तो माणूस समोर यायची अजिबात गरज नसते, त्याचा विचार आला तरी तसं होतं. कधी कधी एखाद्या क्वालिटीवरती आय कांट स्टँड इट असतं. म्हणजे कसं, खोटं बोललं ना की माझ्या डोक्यात जातं. कधी कधी एखादं वर्तन, जसं की पसारा, स्वच्छता, आय कांट स्टँड इट. तर आपण प्रत्येकाने स्वतःचे आय कांट स्टँड इट ओळखायला पाहिजेत, कारण ते सगळे लालिमा ट्रॅककडे घेऊन जातात. मग पहिल्यांदा काय की आय कॅन स्टँड इट, तिथे रेझिलियन्स लागतो. म्हणजे हा रेझिलियन्स आपल्या आपल्या पालकत्वामध्ये कमी जास्त प्रमाणात सगळ्यांना लागतो बरं का. कारण पालकत्व रेझिलियन्स शिवाय होतच नाही असं माझं मत बनलेलं आहे. म्हणजे स्वतःचं इन्क्लुडेड, म्हणजे माझं पालकत्व इन्क्लुडेड. तर हा रेझिलियन्स असल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे माझ्याच पालकत्वातली गोष्ट सांगतो तुम्हाला. माझा मुलगा छोटा होता, तर 3-4 वर्षाचा होता. आणि त्याचं काय व्हायचं, प्रत्येक वेळेला आम्ही ग्रोसरी, आपलं वाण्याचं सामान, महिन्याचं सामान आणायला एका स्टोअरमध्ये जायचो. त्या स्टोअरच्या एका बाजूला त्या छोट्या गाड्या लावलेल्या असायच्या, कार्स, आणि त्या त्याला भयंकर आवडायच्या. तर मी सायकॅट्रिस्ट, माझी बायको सायकोलॉजिस्ट, तर आम्ही व्यवस्थित अशी चर्चा करून त्याला ना प्रत्येक वेळेला गाडी नाही बरं का मिळणार, आणि मग कधी कधी गाडी द्यायचं ठरलंय बरं आपलं, वगैरे असं सगळं छान छान बोलत आम्ही जायचो. आणि तो पण छान छान बोलायचा. आणि मग तो त्या वळणावरती आला की तो गाडी करायचा. आता काय व्हायचं की आम्ही म्हणायचो तेव्हा आपलं काय बोललंय, असं असं झालंय, तसं झालंय, आम्ही सांगायचो. तो म्हणायचं नाही गाडी. मग त्याचा आवाज हळूहळू वाढत जायचा. मग आमचा प्रॉब्लेम काय व्हायचा की हे असंच ठेवलं आपण, तर मग लोक मग काय म्हणणार की हे सायकियाट्रिस्ट, हे सायकोलॉजिस्ट, हे दुनियेला शिकवतात पेरेंटिंग, आणि बघा स्वतःचं पोर कसं. मग आम्ही काय करायचो, पटकन त्याला बरं एक घे असं म्हणायचं, मार्ग काढायचो ना पटकन. मग तो घ्यायचा, मग त्याचं ते वर्तन तसंच चालू राहायचं. मग आमच्या असं एकदा लक्षात आलं की हे आपलं काय चाललंय, रेझिलियन्स फ्रॉम आय कांट स्टँड इट टू आय कॅन स्टँड इट. मग मी आणि माझ्या बायकोने ठरवलं की हे जरा जास्त होतंय, आपण दोघांनी ह्याचं हे वर्तन बदलण्यासाठी काय करावे
या बाबतीत विचार करणे आवश्यक आहे. मग आम्ही म्हणालो की पहिल्यांदा आय कॅन स्टँड इट, हे आपल्याला दोघांना एकत्रपणे. मुलांना काय असतं, कोण आय कॅन स्टँड इटला पहिलं जातं हे मुलं व्यवस्थित बघतात. हा, आईबाबांच्या मधलं, आणि त्याच्यावरती ते बरोबर लक्ष केंद्रित करतात. तर आपण दोघांनी एकत्र राहायचंय, हे पहिल्यांदा टीम स्पिरिट. तर ते मी आणि माझ्या बायकोने एकमेकांना, आणि सांगितलं की एकमेकांना धीर द्यायचा तो आपण नजरेतून द्यायचा. नजरेचे खूप उपयोग असतात. तर एकमेकांना असा धीर द्यायचा. मग एवढी सगळी गृहपाठ आणि तयारी करून आम्ही खरेदीला बाहेर पडलो. खरेदीला बाहेर पडल्यावरती ते वळण आल्यावरती त्याने गाडी केलं. मग ह्या वेळेला आम्ही आपलं ठरलेलं नाहीये तेव्हा गाडी मिळणार नाही असं अत्यंत निलिमा ट्रॅकवरती सांगितलं बरं का. त्याच्यावरती त्यानं आवाज लावला. मग आम्ही म्हटलं की तुला खूप त्रास होतोय हे आम्हाला कळतंय, पण तरीही गाडी मिळणार नाहीये. त्याने अजून वरचा आवाज लावला. आता ना आम्ही स्वतःसाठी काय सांगितलं होतं सेल्फ टॉकमध्ये ते सांगतो तुम्हाला. आम्ही एकमेकांना असं सांगितलं होतं, फार काय होईल तर उद्याच्या टाइम्स ऑफ इंडियाच्या ठाणे प्लस पुरवणीमध्ये हेल्पलेस सायकियाट्रिस्ट असं लिहून येईल फोटो. ह्याच्यापेक्षा जास्त काय होऊ शकतं, काही नाही होऊ शकत ना. सो यू हॅव टू स्टँड इट. म्हणजे त्याला वाटणाऱ्या भावनेबद्दलची आस्था सहानुभूती द्या, पण त्याच वेळी फर्मली त्याला सांगा की हे होणार नाहीये. झालं. मग आता ना त्याच्याही लक्षात आलं की ह्यांचा नूर काहीतरी वेगळा आहे आज. म्हटल्यावरती तो ना असा गप्प झाला ठप करून, आणि असा ताडकन उठला आणि असा जायला लागला. तो सगळं लांब असा जायला लागला, म्हणजे बाहेरच जायला लागला. तर ना मी एकदम असं झालो. माझ्या बायकोने मला सांगितलं, थांब. तो दरवाजाकडे जाणार आणि पाठी वळून पाहणार. तसंच झालं. तो दरवाजाकडे गेला तरी पाठी वळून पाहिलं, म्हणजे आम्ही येतोय ना. मग आम्ही काय ठरवलं की आपण सहानुभूती ठेवायची, पण मागणी मान्य नाही करायची. मागणी जेव्हा ठरलं त्याप्रमाणे मान्य होईल. असे आमचे दर महिन्याचे 8 फेऱ्या झाल्या. 9व्या वेळेला त्या वळणावरती आम्ही आल्यावरती तो माझ्याकडे बघून म्हणाला, लहान असताना मी इथे रडायचो ना. मी म्हटलं हो. रेझिलियन्स हे 9व्या वेळेला झालं, आणि तरीही आम्ही स्वतःला चांगले नशीबवान समजतो. दॅट इज कॉल्ड रेझिलियन्स. म्हणजे त्या त्या वेळेला आपण पटकन लालिमा ट्रॅकवरती जाऊ शकतो, पण त्या वेळेला आपल्याला, आणि तिथं टीमवर्कची फार मोठी गरज असते पेरेंटिंगमध्ये. कारण एकदा तुम्ही आय कॅन रिअली स्टँड इटला गेलात ना खालच्या भागात, तर मग तुम्ही डिफिकल्टी लेव्हल असूनही यू कॅन ट्राय टू डू युअर बेस्ट. त्यामुळे ही जी गोष्ट आहे ही गोष्ट खूप महत्वाची आहे. म्हणून असं जर केलं तर मग असह्य, सह्य, मग कुठली भावना येते, सुसह्य, जी आम्हाला 9 महिन्यानंतर आली. म्हणजे ती सह्यकडून सुसह्यकडे जाणं, फ्रॉम टॉलरेबल टू प्लेजरेबल. आता आपण तिसरा गट केला भावनांचा, असह्य, सह्य, सुसह्य. सुसह्य मध्ये काय काय येतं बघा, आत्मविश्वास, आनंद, समाधान, विश्वास, कुतूहल, आस्था, छान छान भावना सगळ्या. पण सुखद भावनांमध्ये सुद्धा एक चौथा भाग आहे, आणि तो काय आहे, टू प्लेजरेबल. टू प्लेजरेबलला काय म्हणायचं, अतिसह्य. म्हणजे अति आत्मविश्वास, बेफिकिरी, अहंकार, उद्धटपणा, आळशीपणा. आळशीपणा म्हणजे लेझीनेस, ही अनुभवायला इतकी सुखद भावना आहे, फारच सुखद भावना आहे. म्हणजे आळशीपणा नाही का, अत्यंत सुखद भावना आहे. म्हणजे आज तुम्हाला सांगतो, माझी आजची गोष्ट सांगतो. मी आज सकाळी तुमच्या लातूरमध्ये आलो ना, ते काल रात्री पुण्याहून निघालो 10च्या गाडीनं, आज 4 वाजता पोचलो. तर 4 वाजता पोचल्यावरती मी हॉटेलमध्ये आलो, आणि थंडी बिंडी तुमच्याकडे छानच होती. तर त्यामुळे मग मी आज असा झोपलो मस्तपैकी, आणि आली जाग मला नेहमीच्या वेळेला. आणि मग म्हटलं यार आता झोपूया यार.
आणि एक स्नूज नावाची एक गोष्ट असते बरं का ह्याच्यात. आधी आपण अलार्म लावलेला असतो आणि दुसरी एक स्नूज नावाची गोष्ट असते. तर मग आणि ते स्नूज एकदा झालं ना तुमचा, पुढचे एक घंटा, एक तास, दीड तास काही खरं नाही तुमचं. म्हणजे ते पहिल्या स्नूज पासून सावध राहा जर त्यावेळी उठायचं असेल तर. मग आता मी इतका लेझिनेसमध्ये गेलो तुम्हाला सांगतो. मग मी विचार केला माझे गोल काय, प्रायोरिटी काय. बघा मी त्याच गोष्टी वापरल्या, त्याच पेयर्स. माझे गोल्स काय, माझे प्रायोरिटीज काय, आत्ता करण्यासारखे. म्हणजे मी आत्ता उठलो नाही तर परिणाम काय होतील, आणि उठायचं असेल तर कोणता पर्याय शोधला पाहिजे. की पटकन गरम चहा पी आणि शॉवर खाली जाऊन उभा राहा, कारण कृतीच्या पातळीवरती पण काहीतरी केलं पाहिजे ना. म्हणजे मी तेच आपले पाच जोड्या आहेत, ज्या 5 पेयर्स आहेत त्या वापरल्या. शेवटी कृतीमध्ये आणलं, ठाक करून ते पांघरून काढलं, उठलो, चहा प्यायलो, आणि मग आंघोळ केल्यानंतर मी अतिसह्यमधून कुठे आलो, सुसह्यवरती आलो. की अरे आता फ्रेश वाटतंय बरं का, चला आता जाऊया शाळेला. म्हणजे अतिसह्य सुद्धा आपल्या ध्येयाच्या दृष्टीनं फारशी उपयुक्त भावना नाही. म्हणून आता मी तुम्हा सर्व सुज्ञ पालकांसाठी नव्या वर्षाची जी गिफ्ट देत आहे ती जरा तुम्ही ग्रहण करा. तर ही जी गिफ्ट आहे ना तुम्हाला तुमच्यासाठी खास आणलेली, त्या गिफ्टचं नाव आहे भावना अपार्टमेंट्स. ही गिफ्ट मी तुम्हाला आज देऊन जाणार आहे. म्हणजे आता तुमच्या सगळ्यांच्या मध्ये ती गिफ्ट आपण बसवायची आहे. आता या गिफ्टचं महत्व काय, ही 6 मजली बिल्डिंग आहे. ही तुम्हाला अख्खीच्या अख्खी घेतली पाहिजे. तुम्ही म्हणाल मला फक्त ग्राउंड फ्लोअरवरचा एक ब्लॉक पाहिजे, तर आम्ही देत नाही. घ्यायची तर अख्खी बिल्डिंग तुम्हाला गिफ्ट मिळेल. म्हणजे सगळ्या भावना माझ्या आहेत. आता भावना अपार्टमेंटच्या टॉप फ्लोअरवरती कुठल्या भावना आहेत ते आपण बघूया. कुठल्या आहेत बघा, अँझायटी, अँगर, डिप्रेशन, गिल्ट, सेल्फ ब्लेम. कुठल्या भावना आहेत, सगळ्या लालिमावाल्या. ठीक आहे. 6व्या मजल्यावरती लालिमा भावना आहेत. 3ऱ्या मजल्यावरती आहेत बघा आपण ज्यांची चर्चा केली त्या सगळ्या कन्सर्न, इरिटेशन, सॅडनेस, रिग्रेट, म्हणजे निलिमावाल्या भावना आहेत. 6वा मजला असह्य, 3रा मजला सह्य, ग्राउंड फ्लोर सुसह्य, कॉन्फिडन्स, हॅपीनेस, सॅटिस्फॅक्शन. छान छान छान. आणि आपल्या बिल्डिंगला खाली काय बघा, बेसमेंट. त्या बेसमेंट मध्ये आहेत अतिसह्य. करेक्ट. आता अख्खं भावना अपार्टमेंट आपलं आहे. ओके. आता आपल्याला काय करायचंय बघा, आपण भावना अपार्टमेंटचा वापर कसा करणार हे आपल्यावर अवलंबून आहे. म्हणजे ग्राउंड फ्लोअरला ओनरशिप बुक करा, काही हरकत नाही आपली. 3ऱ्या मजल्यावरती लिव्ह अँड लायसन्स, 6व्या मजल्यावरती पीजी, पेइंग गेस्ट, आणि बेसमेंटचा वापर पार्किंगसाठी करा. अशा पद्धतीने वापरलात तुमचं भावना अपार्टमेंट तर आमचं काही म्हणणं नाहीये. पण 6व्या मजल्यावरती जर ओनरशिपचा ब्लॉक घेतलात तर काय होईल, तर मग तुमच्यापैकी काही जणांना आमच्यासारख्या लोकांच्या क्लिनिकमध्ये यावं लागेल. हो की नाही, कालांतरानं. म्हणजे भावना अपार्टमेंटमध्ये आपल्याला 6व्या मजल्यावरती जायचं नाही असं नाहीये, पण 6व्या मजल्यावरती जाण्याची इंटेन्सिटी, फ्रिक्वेन्सी आणि ड्युरेशन. इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता, फ्रिक्वेन्सी म्हणजे पुनरावृत्ती, आणि ड्युरेशन म्हणजे कालावधी. हा कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्या पेयर्स वापरून. बरोबर. फक्त 6व्या मजल्यावरती जाऊन राहायचं नाहीये. ऍट द सेम टाइम बेसमेंटचा वापरही सतत करायचा नाहीये. म्हणजे मी जर तुम्हाला म्हणालो ना की मी ना सतत तळ मजल्यावरतीच असतो, तर मी खरा कुठे आहे सांगा. खरा कुठे, बेसमेंट मध्ये ना. मी जर म्हणालो मी नेहमीच ग्राउंड फ्लोअरला असतो, असं म्हटलं की मी खरा बेसमेंटला आहे. म्हणजे मीच किती ग्रेट जेव्हा मी म्हणतो तेव्हा मी तिकडे आहे ना खाली खरं म्हणजे. तेव्हा हे सगळं भावना अपार्टमेंट माझं राहणार आहे. आता ना 1 मिनिट त्या भावना अपार्टमेंटकडे बघा, आणि ही जी अख्खी बिल्डिंग आहे की नाही, ही जर तुम्ही अशी केलीत तर इट गेट्स कन्व्हर्टेड इनटू अ स्पेक्ट्रम. ही बिल्डिंग जर तुम्ही आडवी केलीत ना, तर आपण जो वर्णपट हा शब्द अगदी पहिल्या स्लाइड मध्ये वापरला बघा, तो वर्णपट होतो.
म्हणजे तुमच्या लक्षात आलं का की जर हा स्पेक्ट्रम असेल तर 0 to 3 वाला जो भाग आहे ना त्याची बँडविड्थ सगळ्यात जास्त असणं म्हणजे इमोशनल रेग्युलेशन. कळलं? 0 to 3 ची बँडविड्थ, 6 ला पण बँडविड्थ असणार, बेसमेंटला पण असणार, पण त्यांची बँडविड्थ छोटी असणार. आपल्याला 6वा मजला एलिमिनेट नाही करायचा, आपल्याला बेसमेंट एलिमिनेट नाही करायचा. ब्रॉडबँड जो आहे ना मधला तो ब्रॉडबँड 0 to 3 ठेवायचा प्रयत्न करायचा. त्यामुळे ते जर आपण करू शकलो तर आपण इमोशनल रेग्युलेशन केलं, म्हणजे त्याचा प्रयत्न आपण करतोय. म्हणजे जी तुमच्या आणि माझ्या आजूबाजूला माणसं इमोशनली रेग्युलेशन वाली दिसतात त्या सगळ्यांना 6वा मजला असतो, फक्त त्यांची इंटेन्सिटी फ्रिक्वेन्सी ड्युरेशन कमी असल्यामुळे ती कधी 6व्याला जातात आणि कधी 3ऱ्याला येतात आपल्याला कळत नाही. आपण म्हणतो ना की अरे हा माणूस भयंकर स्टेबल आहे, हा, त्याचा अर्थ तो 6व्या मजल्यावर जातो फक्त राहत नाही. तो पटकन स्वतःला व्हॉट्स युअर गोल, व्हॉट आर युअर प्रायोरिटीज, कॉन्सिक्वेन्सेस काय, अल्टरनेटिव्ह काय सांगत तो स्वतःला 3ऱ्या मजल्यावर आणतो. मग आता प्रश्न असा निर्माण होतो की 6व्या मजल्यावरती माणसं जातातच का, आणि मुख्य म्हणजे ऑटोमॅटिकली का जातात. बघा, तुम्हाला चिडण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात का? नाही, मलाही नाही. घाबरण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात का? नाही, मलाही नाही. डिप्रेस्ड होण्यासाठी नाही. 6व्या मजल्यावरची भावना आणण्यासाठी विशेष प्रयत्न कधीही करावे लागत नाहीत. म्हणून सगळी पुस्तकं जी तुम्हाला दिसतात ती 22 वेज अशी दिसतात का? 22 वेज ऑफ हाऊ टू गेट अँग्री मोर इफेक्टिव्हली असं पुस्तक नाही आहे, कारण आपल्याला ऑलरेडी 24 मार्ग माहिती आहेत ना, 22 कशाला शिकायचे, हो की नाही. सगळी पुस्तकं काय आहेत? ओव्हरकमिंग अँझायटी, डीलिंग विथ डिप्रेशन, मॅनेजिंग युअर अँगर. म्हणजे सगळे 6व्यावरून 3ऱ्यावरती आणायची आहेत पुस्तकं, 6व्यावरती जायला पुस्तक लागत नाही. मग आता का बरं तुम्ही मला विचाराल, असं का? त्याच्या मागे एक उत्क्रांतीजन्य कारण आहे. ते थोडक्यात असं आहे, तिकडे खाली आपल्या स्लाइडवरती ई असं लिहिलंय बघा. 6व्या मजल्यावरच्या आणि बेसमेंटच्या या ज्या इमोशन्स आहेत त्यांना म्हणतात इमोशन्स ऑफ इव्होल्युशन. ह्या इमोशन्स 150,000 वर्षापासून आपल्या मेंदूमध्ये आहेत. आणि 3रा मजला आणि ग्राउंड फ्लोअर याच्या इमोशन्सना म्हणतात इमोशन्स ऑफ सिव्हिलायझेशन, ज्या तुलनेने तरुण भावना आहेत. म्हणून जे आदिम आहे त्याच्याकडे आपण ऑटोमॅटिक जातो. आणि ह्या सगळ्या ज्या 6व्या मजल्यावरच्या आणि बेसमेंटच्या भावना आहेत त्या सुमारे 100,000 वर्षांपासून माणसाच्या मेंदूचा भाग आहेत. कारण त्यावेळी त्या माणसाला जगण्यासाठी ज्या जीवशास्त्रीय भावना, जीवशास्त्रीय आव्हानांचा सामना करायला लागायचा त्याच्यातून त्या भावना आल्या आहेत. थोडक्यात त्याला जीवशास्त्रीय आव्हानं होती. त्यात 100,000 वर्षापूर्वी काय होती? वन्य पशु त्याच्यावरती हल्ला करतील, इतर टोळीवाले त्याच्यावर हल्ला करतील, किंवा नैसर्गिक आपत्तींचा त्याला सामना करावा लागेल. त्या माणसाकडे 3 पर्याय होते. एक होता फाईट म्हणजे लढा, दुसरा होता फ्लाईट म्हणजे पळा, आणि तिसरा होता फ्रीज म्हणजे थिजून राहा. हे जे आदिम माणसासमोरचे पर्याय होते फाईट, फ्लाईट आणि फ्रीज, त्याच्यामधूनच आदिम भावना निर्माण झाल्या 6व्या मजल्यावरच्या. बघा, फाईट मधनं कुठली भावना निर्माण झाली? अँगर. फ्लाईट मधनं कुठली भावना निर्माण झाली? अँझायटी आणि फिअर. आणि फ्रीज मधनं कुठली भावना निर्माण झाली? डिप्रेशन. आणि ज्या वेळेला त्या आदिमानवाने करेक्ट चॉईस ऑफ फाईट, फ्लाईट, फ्रीज वापरून त्या आव्हानावरती मात केली तेव्हा तो स्वतःला काय म्हणाला? टार्झान. तेव्हा कशाची निर्मिती झाली? बेसमेंटची. आणि ज्या वेळेला त्या माणसाचा निर्णय चुकला आणि चुकलेला निर्णय पाहण्यासाठी तो जिवंत राहिला तेव्हाची इमोशन होती गिल्ट. आता तुमच्या लक्षात आलं? अँगर, अँझायटी, डिप्रेशन, गिल्ट आणि ओव्हर कॉन्फिडन्स, कॉम्प्लेसन्सी, या सगळ्या इमोशन्स ऑफ इव्होल्युशन आहे. आणि त्या 100,000 वर्ष
आपल्या मेंदूत असल्यामुळे आपल्याला तिथे जाण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. पण तिसऱ्या मजल्यावरती येण्यासाठी, तिसऱ्या मजल्यावरून ग्राउंड फ्लोअरला येण्यासाठी मात्र आपल्याला कॉन्शियसली प्रयत्न करावे लागतात. ही गंमत आहे. पण भावना अपार्टमेंट जर तुम्ही बँडविड्थ स्पेक्ट्रमने बघितलं तर 0 ते 3 मध्ये आम्हाला राहायची सवय करायची, तर मग आपल्याला काय करायला पाहिजे? भावनिक नियोजनाचे 3 भाग आहेत. बघा, तुम्हाला ते चित्रात दाखवतो म्हणजे कळेल. पहिला भाग काय आहे? 6व्या मजल्यावरती मी जेव्हा जाईन तेव्हा तिथून स्वतःला 3ऱ्या मजल्यावरती आणेन. एक. दुसरा भाग बघा, खूप महत्वाचा, स्ट्रेंथनिंग ऑफ ग्राउंड फ्लोअर. जितका आपला तळ मजला सशक्त तितकी 6व्या वरती जाण्याची इंटेन्सिटी, फ्रिक्वेन्सी, ड्युरेशन कमी. बघा, आणि सशक्त ग्राउंड फ्लोअर कोण कोण करतं? शिक्षण. म्हणून शिक्षण हे 2 पद्धतीने महत्वाचं आहे. त्याने ग्राउंड फ्लोअर सशक्त केला पाहिजे, जे आपल्यासारख्या शाळांमध्ये केलं जातं, आणि 6व्या मजल्यावरती गेलात तर काय करायचं हे शिकवलं पाहिजे. ते शिक्षण आहे. म्हणजे आपल्याला स्ट्रेंथनिंग द ग्राउंड फ्लोअर ह्याच्यासाठी शिक्षण महत्वाचं आहे. स्ट्रेंथनिंग द ग्राउंड फ्लोअर ह्याच्यासाठी फॅमिली, तुम्ही आम्ही सगळे महत्वाचे आहोत. आपल्या कुटुंबामध्ये ज्या वेळेला बंध हे एकमेकांच्या स्वीकाराचे असतील तेव्हा ग्राउंड फ्लोअर स्ट्रॉंग. ग्राउंड फ्लोअर स्ट्रॉंग झाला की 6व्या मजल्यावरचं येणं जाणं आपोआप कमी होतं. त्यामुळे हे बघायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, मी ज्या वेळेला बेसमेंटमध्ये जाईन त्यावेळेला मला स्वतःला बेसमेंटमधनं ग्राउंड फ्लोअरला परत आणायचंय. हां, कधी कधी यशाने सुद्धा मी बेभान होतो माणूस, तसं नाही व्हायचं. सचिन तेंडुलकर जेव्हा निवृत्त झाला तेव्हा त्याला विचारलं, सचिन, एव्हरीबडी विल मिस यू, हां, वी लव्ह यू सो मच. तर तो म्हणाला, पीपल डोंट लव्ह मी, दे लव्ह माय गेम. किती महत्वाची गोष्ट आहे ना, की दे लव्ह माय गेम. तो ग्राउंड फ्लोअरला राहिला, तो बेसमेंटला नाही गेला. मी त्याला, ही जी सगळी मोठी माणसं असतात भावनिक दृष्टीनं ती बेसमेंटला जात नाहीत बघा. हां, ती त्या ग्राउंड फ्लोअरला ते राहतात म्हणजे राहतात. आणि म्हणून ग्राउंड फ्लोअरला राहणं ही फार मोठी तपस्या आहे. त्यामुळे ती तपस्या ज्याला जमली ग्राउंड फ्लोअरला राहण्याची, त्याचं 6th फ्लोअरलाचं येणं जाणं आपोआप कमी होतं. म्हणून आता भावना अपार्टमेंटच आपल्या परंपरेत कसं सांगितलंय बघूया, गीतेमध्ये कसं सांगितलंय बघूया. बघा, आणि आता तुम्हाला पटकन कळेल. गीता काय सांगते बघा, नसे दुःखात उद्वेग, सुखाची लालसा नसे, नसे तृष्णा भय क्रोध, तो स्थितप्रज्ञ संयमी. नसे दुःखात उद्वेग. बघा, उद्वेग म्हणजे काय? उद म्हणजे वरती, वेग म्हणजे लगाम. बैलगाडी जेव्हा चढत असते त्यावेळेला जो बैलगाडी हाकणारा असतो त्याला ते लगाम घट्ट 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 धरावे लागतात. बघा, त्याला जो स्ट्रेस येतो त्याला म्हणतात उद्वेग. बघा, आपण जे दुपारी म्हणतो ना, प्रत्येक इमोशनच्या नावाच्या मागे काही ना काहीतरी आहे, अर्थ आहे. तर दुःख म्हणजे काय? 3रा मजला. उद्वेग म्हणजे 6वा मजला. सुखाची लालसा नसे, सुख म्हणजे ग्राउंड फ्लोअर, लालसा निर्माण झाली की बेसमेंट. आणि बेसमेंट मध्ये गेलात की ना बाहेरून कॅप्सूल लिफ्ट आहे माहिती आहे, 6व्या मजल्यावरती जायची. हो, म्हणजे लालसा निर्माण झाली मला, आता मला हे हवंच 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 असं निर्माण झालं आणि ते मला मिळालं नाही की मी फटकन कुठे जाणार? 6वा मजला. हो की नाही? बरोबर आहे की नाही? नसे तृष्णा, तृष्णा याचा अर्थ तेच, लालसा, तहान, हे हवं हे हवं हे हवं हे हवं. भय, भय म्हणजे अँझायटी, फिअर. क्रोध म्हणजे पुन्हा संताप, 6वा मजला. त्याला स्थितप्रज्ञ म्हणायचं. आणि संयम काय आहे? रेझिलियन्स, तितिक्षा, सहनसिद्धी. म्हणजे स्थितप्रज्ञ याचा खरा अर्थ मख्ख असा जो मराठी भाषेत कधी मधी करतात तसा नाही. तर स्थितप्रज्ञ याचा अर्थ 0 ते 3 मध्ये जास्तीत जास्त राहणारा जो माणूस आहे त्याला स्थितप्रज्ञ म्हटलंय. म्हणून प्रिय लाभे नको हर्ष. हर्ष शब्द कसा आहे बघा, चांगलं झालं म्हणून बेसमेंटला जाऊ नका. नसे नको उद्वेग अप्रिय, वाईट झालं म्हणून 6व्या मजल्यावर जाऊ नका.
अशी ज्याची बुद्धी निश्चल तो माणूस मोहाच्या बाहेर पडतो, निर्मोही होतो आणि तो ब्रह्मज्ञानात स्थिरावला. आता ब्रह्मज्ञानाचा अर्थ असा आहे, तो जरा पुढचं आहे थोडंसं, की त्याचा अर्थ असा आहे की तो माणूस हा ऐक्याकडे गेला, तो माणूस एकजीवतेकडे गेला, तो माणूस द्वैताकडनं अद्वैताकडे गेला. पण त्याचा अर्थ असा सध्याच्या बाबतीत आपण घ्यायचा की तो एकजीवतेकडे गेला. जे आपण त्या विकास चक्रामधली एकजीवता पाहिली ना, त्याच्याकडे तो गेला असा त्याचा अर्थ. तळमजल्यावरती टिकून राहण्याचे मार्ग पण गीतेत सांगितलेत बघा. कोणाचा न करी द्वेष, दया मैत्री वसे मनी, मी माझे न म्हणे, सोशी सुख दुःखे क्षमा बळे. सुख आणि दुःख या दोघांचाही स्वीकार जर तळमजला ते तिसऱ्या मजल्यामधून केलात तर ते जास्त चांगलं. जितकं मी 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 म्हणाल तितकं एकतर बेसमेंटमध्ये जाल किंवा 6व्या मजल्यावरती जाल. आणि हीच ती सहनसिद्धी आहे. आणि ही सहनसिद्धी त्यांनी सांगितली, जर ती मिळाली तर माणूस कसा आहे, निस्संग. निस्संग याचा अर्थ असा की अनुभव घेणारा पण अनुभवामध्ये न बुडलेला, निरहंकार म्हणजे बेसमेंटमध्ये नसलेला, उत्साही म्हणजे ग्राउंड फ्लोअरला असलेला, धैर्य म्हणजे तितिक्षा, रेझिलियन्स, सिमेंटिंग इमोशन, आय कॅन स्टँड इट असलेला असा जो माणूस तो फळो जळो चळेना. म्हणजे यश मिळालं किंवा अपयश मिळालं तरी सुद्धा तो जो स्थिर राहतो त्याला काय म्हणतात, तो करता सात्विक बोलला. म्हणजे आता आपण अल्बर्ट एलिसनी सांगितलेली भावनांची मांडणी ही आपण गीतेच्या सोबत लावली आणि भावनांचं नववर्गीकरण तयार झालं. असह्य आणि अतिसह्य या त्रासदायक आहेत. 6वा मजला बेसमेंट, 3रा मजला आणि ग्राउंड फ्लोअर सह्य आणि सुसह्य या मदत करणाऱ्या. प्रत्येकाची मालकी पूर्ण इमारतीवरती आहे आणि भावनिक नियमनासाठी तीव्रता, कालावधी, पुनरावृत्ती. आणि म्हणून भावनांचं नियंत्रण नव्हे तर भावनांचं नियमन. म्हणजे ही सतत बदलणारी गोष्ट राहणार आहे. अहो ज्ञानेश्वर आपले, ज्ञानेश्वर हे तर किती ग्रेट, ते अगदी 0 ते 3 मध्येच राहणार आहे. पण तेही एकदा 6व्या मजल्यावरती गेलेच ना, म्हणून मुक्ताबाईंना ताटीचे अभंग लिहायला लागले नाही का, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. म्हणजे मोठी माणसं सुद्धा जातात, फक्त इंटेन्सिटी, फ्रिक्वेन्सी, ड्युरेशन आपल्यासारखी नसते. कृष्णाने गीता सांगितली पण महाभारतामध्ये एकदा उतरलाच ना, न धरी शस्त्र करी म्हणून सुद्धा एकदा तो उतरतो, त्याला पण राग येतो. म्हणजे असं नाहीये का राग सोडून द्या असं नाही म्हणते आपण. हा, आपण काय म्हणतोय, म्हणजे रागवा पण लक्षात घ्या की हा राग तुमचा आहे, स्वतःचा आहे आणि दुसऱ्याच्या निमित्ताने आपण स्वतःवरच तो काढत आहोत हे लक्षात घ्या. म्हणून आपण आता पुढच्या फार महत्वाच्या गोष्टीवरती येतोय, पेरेंटिंग वरती. आणि तिथं मी आत्ता थांबणार आहे आणि पुढच्या आपल्या सत्रामध्ये तुमच्या प्रश्नोत्तरांच्या निमित्ताने याच्याकडे जाणार आहे की आपण आपल्या भावना अपार्टमेंटची जाण आणि भान आपल्याला आलं, पण आपल्या सगळ्यांचं कुटुंब म्हणजे भावना सोसायटी असते. ती भावना सोसायटी आहे बघा. आणि इथे प्रत्येक जण आपापलं भावना अपार्टमेंट घेऊन आलेला असतो. आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर 3 पिढ्या असतील तर 3 पिढ्यांची भावना अपार्टमेंट तुमच्या घरात असते. आणि म्हणून मग तुमच्या आणि माझ्या सगळ्यांच्या समोरचा प्रश्न असतो, भावना सोसायटीत नीट कसं राहायचं. तर त्या प्रश्नाला तुमच्या प्रश्नोत्तरांच्या सहाय्याने आपण 3ऱ्या सत्रामध्ये सामोरे जाऊ. तोपर्यंत अर्ध्या तासाचं मध्यंतर. धन्यवाद.